नमस्कार विद्यार्थी मित्र, आज आपण इयत्ता 9मध्ये मॅथ्स पार्ट 1 मधील युनिट 4 रेशिओ अँड प्रपोर्शन मधील प्रॅक्टिस सेट 4.3 सोडून पाहणार आहोत. या आधीच्या व्हिडिओजमध्ये आपण या आधीचे सर्व प्रॅक्टिस सेट सोडून पाहिलेले आहेत. सो इथे पहिला जो क्वेश्चन आहे बघा 4.3 या प्रॅक्टिस सेटमध्ये, इफ a/b इज इक्वल टू 7/3 देन फाइंड द व्हॅल्यूज ऑफ द फॉलोइंग रेशिओज. यामध्ये आपल्याला पहिला जो रेशिओ इथे दिलेला आहे तो 5a + 3b अपॉन 5a - 3b असा इथे रेशिओ दिलेला आहे. सो याची आपल्याला व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची आहे. आपल्याला प्रॉब्लेममध्येच व्हॅल्यू एक दिली आहे a/b इज इक्वल टू 7/3. सो आपण a/b ची व्हॅल्यू घेऊन पुढे सोडवण्याची सुरुवात करूया. बघा a/b इज इक्वल टू 7/3 असं इथे दिलेलं आहे. इट इज गिवन. आता याच्यामध्ये जर पाहिलं आपण तर बघा इथे आपल्याला जो प्रॉब्लेम दिला आहे त्यामध्ये बघा 5a म्हणजे एचा कोएफिशियंट इथे दोन्ही ठिकाणी 5 दिसत आहे. सो एचा कोएफिशियंट 5 म्हणजे एला आपल्याला 5 ने मल्टिप्लाय करायचा आहे आणि बीचा कोएफिशियंट इथे 3 आहे असं इथे दिसून येतं. सो इथे आपण 5 ने ए ला मल्टिप्लाय करणार आहोत आणि 3 ने बी ला मल्टिप्लाय करणार आहोत. म्हणजेच हा जो रेशिओ आहे याला आपण 5/3 ने मल्टिप्लाय करणार आहोत. सो आपण असं म्हणूया मल्टिप्लाइंग बोथ साइड्स बाय 5/3. मल्टिप्लाइंग बोथ साइड्स बाय 5/3. आता 5/3 ने आपण दोन्ही साइड्सला मल्टिप्लाय करूया. बघा a/b इंटू 5/3. ही साईड आहे a/b, त्याला आपण कशाने मल्टिप्लाय केलं तर इथे 5/3 ने मल्टिप्लाय केलेलं आहे इज इक्वल टू 7/3 आहे तिथे. सो 7/3 इंटू 5/3. आता इथे आपण 5/3 ने दोन्ही साईडला मल्टिप्लाय केलं. बघा a इंटू 5. सो इथे आपल्याला मिळतील 5a/3 इंटू b, याचं आपल्याला मिळेल 3b इज इक्वल टू 7×5 = 35 आणि 3×3 = 9 असे इथे आपल्याला मिळताना दिसून येते. सो बघा 5a/3b याची व्हॅल्यू आपल्याला मिळते 35/9 ही मिळताना इथे दिसून येते. आता इथे आपल्याला कंपोनेंडो डिव्हिडेंडो इथे यूज करावा लागणार आहे. बाय कंपोनेंडो डिव्हिडेंडो बघा आता कंपोनेंडो डिव्हिडेंडो मध्ये कसं होईल तर 5a मध्ये आपण 3b ऍड करणार आहोत. न्यूमरेटरला 5a + 3b अपॉन डिनोमिनेटरला 5a मधून 3b मायनस करणार आहोत. 5a - 3b इज इक्वल टू 35 + 9. 35 मध्ये 9 हे ॲड करणार आहोत आपण न्यूमरेटरला आणि डिनोमिनेटरला 35 मधून 9 मायनस करणार आहोत. 35 - 9 असं इथे मिळेल. बघा आपण जर हे सोडवलं तर इथे आपल्याला काय मिळेल 35 + 9 याची व्हॅल्यू जी आहे ती येते 44 ही मिळताना दिसून येईल. अँड आपण 35 - 9 जर केलं तर इथे 26 असं मिळताना इथे दिसून येईल. सो इथे आपल्याला काय मिळालेलं आहे 44/26 ही आपल्याला याची व्हॅल्यू मिळाली दिसून येते. 5a + 3b अपॉन 5a - 3b याची व्हॅल्यू आपल्याला 44/26 ही मिळाली दिसून येते. सो याच्यामध्ये आपण जर याला रेड्यूस फॉर्ममध्ये कन्व्हर्जन केलं, रेड्यूस फॉर्म केला तर इथे काय मिळेल बघा 2 ने डिवाइड केलं तर 22/13 ही आपल्याला याची व्हॅल्यू मिळताना दिसून येते. म्हणजेच आपल्याला काय मिळेल बघा 5a + 3b अपॉन 5a - 3b याची व्हॅल्यू आपल्याला 22/13 ही मिळताना इथे दिसून येते. सो आपण इथे लिहूया 5a + 3b अपॉन 5a - 3b इज इक्वल टू 22/13 ही आपल्याला इथे व्हॅल्यू मिळताना दिसून येते. आणि हे जर आपल्याला रेशिओ फॉर्ममध्ये लिहायचं झालं तर आपण असं म्हणू 5a + 3b अपॉन 5a - 3b इज इक्वल टू 22:13 अशी आपल्याला इथे व्हॅल्यू मिळताना दिसून येते. बघा यामध्ये आपण काय केलेलं आहे तर येथे एचा जो कोएफिशियंट आहे तो इथे 5 दिसत आहे आणि बीचा कोएफिशियंट किती आहे तर 3 आहे. दोन्ही ठिकाणी न्यूमरेटर डिनोमिनेटरला 3 हा दिसून येत आहे. सो आपण इथे काय केलेलं आहे 5/3 ने ह्या रेशिओला मल्टिप्लाय केलं. 5/3 ने मल्टिप्लाय केल्यानंतर आपल्याला काय मिळालं 5/3b इज इक्वल टू 35/9. त्यानंतर आपण बाय कंपोनेंडो डिव्हिडेंडोचा यूज केलेला आहे. बाय कंपोनेंडो डिव्हिडेंडो आपल्याला इथे काय मिळालेलं आहे 5a + 3b अपॉन 5a - 3b इज इक्वल टू 22/13 हे इथे मिळालेलं दिसून येतं. सो बघा हा जो प्रॉब्लेम आहे तो इथे आपला सोडवून झालेला आहे. यामध्ये आपण कंपोनेंडो डिव्हिडेंडो फॉर्म्युलेचा इथे आपण यूज केलेला आहे. तो इथे आपण लिहिला तरी सुद्धा चालण्यासारखा आहे. दुसऱ्या प्रॉब्लेममध्ये आपल्याला दिलेला आहे 2a² + 3b² अपॉन 2a² - 3b² असं इथे दिलेलं आहे. सो इथे आता पाहिलं तर इथे स्क्वेअर्स आहेत असं इथे आपल्याला दिसत आहे. आपल्याला काय दिलं आहे तर a/b इज इक्वल टू 7/3 हे दिलं आहे. सो ते आपण लिहून घेऊया a/b इज इक्वल टू 7/3. आता इथे आपण काय करणार आहोत दोन्ही साईडचे स्क्वेअर करणार आहोत. स्क्वेअरिंग बोथ द साइड्स. सो
ए स्क्वेअर अपॉन बी स्क्वेअर इज इक्वल टू 7चा स्क्वेअर किती आहे तर 49 आहे अँड 3चा स्क्वेअर 9 आहे. आपण इथे काय केलं आहे स्क्वेअर केलं आहे दोन्ही साईडचे. सो स्क्वेअरिंग बोथ साइड्स. आता दोन्ही साईडचे आपण इथे काय केले आहेत स्क्वेअर्स केले आहेत. आता जर आपण प्रॉब्लेममध्ये पाहिलं तर ए स्क्वेअरचा कोएफिशियंट आहे तो 2 आहे आणि बी स्क्वेअरचा कोएफिशियंट आहे तो 3 आहे. सो इथे आपण काय करणार आहोत ए स्क्वेअरला 2 ने मल्टिप्लाय करणार आहोत आणि बी स्क्वेअरला 3 ने मल्टिप्लाय करणार आहोत. सो इथे आपण काय करणार आहोत 2/3 ने या रेशिओला मल्टिप्लाय करणार आहोत. सो इथे आपण बघा काय करणार आहोत ए स्क्वेअर असं म्हणूया सर आपण मल्टिप्लाइंग बोथ साइड्स बाय 2/3 असं इथे आपण म्हणूया मल्टिप्लाइंग बोथ साइड्स बाय 2/3. आता 2/3 ने जेव्हा आपण ह्याला मल्टिप्लाय करू तेव्हा बघा आपल्याला काय मिळेल ए स्क्वेअर अपॉन बी स्क्वेअर इंटू 2/3 इज इक्वल टू 49/9 इंटू 2/3 असं इथे आपल्याला मिळताना दिसून येईल. सो ए स्क्वेअर इंटू 2 ए स्क्वेअर अपॉन बघा बी स्क्वेअर इंटू 3 स्क्वेअर इज इक्वल टू 49 इंटू 2 98/9 इंटू 3 27. बघा आपल्याला 2a स्क्वेअर प्लस अपॉन 3b स्क्वेअर असं मिळालेलं आहे. याची व्हॅल्यू काय मिळेल 98/27 ही मिळालेली येते दिसून येते. आता आपण बाय कंपोनेंटो डिव्हिडेंडो यूज करणार आहोत. इथे बघा 2a स्क्वेअर प्लस 3b स्क्वेअर अपॉन 2a स्क्वेअर मायनस 3b स्क्वेअर इज इक्वल टू काय आलं बघा 98 प्लस 27/98 मायनस 27. आपण न्यूमरेटरला काय केलं आहे न्यूमरेटरमध्ये डिनोमिनेटर ॲड केलं आहे. डिनोमिनेटरला काय केलं न्यूमरेटरमधून डिनोमिनेटर मायनस केलं आहे. इथे आपण काय केलेलं आहे तर बाय कंपोनेंटो डिव्हिडेंडो बाय कंपोनेंटो डिव्हिडेंडो आपण इथे यूज केलेला आहे. सो इथे आपल्याला काय मिळेल बघा 2a स्क्वेअर प्लस 3b स्क्वेअर अपॉन 2a स्क्वेअर मायनस 3b स्क्वेअर इज इक्वल टू आपल्याला ह्या दोघांची ॲडिशन केली 98 प्लस 27 यांची ॲडिशन आपल्याला 125 एवढी मिळताना दिसून येते. अपॉन जर 98 म्हणून 27 आपण मायनस केले तर इथे आपल्याला 71 ही येथे व्हॅल्यू मिळताना दिसून येते. बघा आपल्याला कशाची व्हॅल्यू काढायची होती तर 2a स्क्वेअर प्लस 3b स्क्वेअर आपण 2a स्क्वेअर मायनस 3b स्क्वेअर याची व्हॅल्यू आपल्याला मिळाली काय दिसून येते तर 125/71. हे आपण रेशिओ फॉर्ममध्ये लिहिणार आहोत. बघा 2a स्क्वेअर प्लस 3b स्क्वेअर अपॉन 2a स्क्वेअर मायनस 3b स्क्वेअर इज इक्वल टू 125:71 असं इथे आपल्याला मिळताना दिसून येतं. हा जो प्रॉब्लेम आहे तो बघा आपला इथे सोडवून झालेला आहे. याच्यामध्ये आपण काय केलेलं आहे तर ए अपॉन बीची जी काय व्हॅल्यू मिळालेली आहे त्याला आपण पहिल्यांदा स्क्वेअर करून घेतला कारण प्रॉब्लेममध्ये इथे आपल्याला स्क्वेअर्स दिसत आहेत. सो स्क्वेअर करून घेतले. स्क्वेअर करून झाल्यानंतर आपण काय केलं तर न्यूमरेटरला आणि डिनोमिनेटरला इथे एचा जर कोएफिशियंट पाहिला तर इथे 2 दिसतोय आणि बीचा कोएफिशियंट काय दिसतोय तर 3 दिसतोय. सो आपण इथे न्यूमरेटरला 2 ने मल्टिप्लाय केला आणि डिनोमिनेटरला 3 ने मल्टिप्लाय केला. असं दोन्ही साईडला हीच कृती केलेली आहे क्रिया केलेली आहे आणि त्यानुसार बाय कंपोनेंटो डिव्हिडेंडो आपल्याला ह्याचं आन्सर काय आहे तर 125:71 हे मिळालेलं इथे दिसून येतं. बघा दुसरा प्रॉब्लेम इथे सोडून झालेला आहे. थर्ड प्रॉब्लेममध्ये आपल्याला दिलं ए क्यूब मायनस बी क्यूब अपॉन बी क्यूब. आपल्याला माहिती आहे ए अपॉन बीची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे 7/3. तर इथे आपण सोडवायची सुरुवात करूया ए अपॉन बी इज इक्वल टू 7/3. आता इथे जर पाहिलं तर क्यूब आहेत दोघांचे पण ए क्यूब बी क्यूब दोघांचे पण क्यूब आहेत. सो आपण इथे काय करणार आहोत बाय टेकिंग क्यूब्स ऑफ बोथ साइड्स. सो इथे आपण क्यूबिंग बोथ द साइड्स असं करणार आहोत. सो इथे बघा याचा क्यूब केला एचा तर ए क्यूब असं मिळताना दिसून येईल. आपण बीचं पण क्यूब केलं तर बी क्यूब मिळताना दिसून येईल इज इक्वल टू 7चा क्यूब किती आहे तर 343 आहे ते क्यूब आहे अपॉन 3चा क्यूब आहे 27. इथे आपण काय केलं आहे क्यूबिंग बोथ साइड्स बाय टेकिंग क्यूब्स ऑफ बोथ साइड्स. क्यूबिंग बोथ साइड्स दोन्ही साइडचे आपण काय केलेले आहे तर क्यूब केलेले आहेत. आता इथे आपण डिव्हिडेंडोचा इथे फक्त यूज करणार आहोत. सो डिव्हिडेंडोमध्ये काय होतं हे जे न्यूमरेटर आहेत न्यूमरेटरमधून डिनोमिनेटर जे आहे ते मायनस केले जातात. सो डिव्हिडेंडोचा इथे यूज करायचा आहे आणि कसं होईल बघा ए क्यूब मायनस बी क्यूब अपॉन बी क्यूब इज इक्वल टू
343 मायनस इथे डिनॉमिनेटरला 27 आहे, 27 अपॉन 27. आपण इथे काय केलं आहे तर बाय डिव्हिडेंडो. बाय डिव्हिडेंडो आपण हे सोडवलेलं आहे. सो ए क्यूब मायनस बी क्यूब लेफ्ट हँड साईड बघा इक्वल टू साईनचे काय आहे, ए क्यूब मायनस बी क्यूब अपॉन बी क्यूब इज इक्वल टू काय मिळेल बघा, 343 मधून आपण इथे 27 मायनस केले तर 316 मिळताना दिसून येईल अपॉन 27 आहेत तसे येथे राहतील. सो आपल्याला ए क्यूब मायनस बी क्यूब आपण बी क्यूबची व्हॅल्यू काढायची होती. ए क्यूब मायनस बी क्यूब आपण बी क्यूबची व्हॅल्यू आपण काढलेली 316 अपॉन 27 ही आपल्याला इथे मिळताना दिसून येते. आपण हे रेशिओ फॉर्ममध्ये लिहूया बघा, ए क्यूब मायनस बी क्यूब अपॉन बी क्यूब इज इक्वल टू 316 इज टू 27 असं इथे आपल्याला मिळताना दिसून येतं. व थर्ड जो प्रॉब्लेम होता तो आपला इथे पूर्णपणे सोडवून झालेला आहे. पुढच्या प्रॉब्लेममध्ये आपल्याला लिहिलं 7a प्लस 9b अपॉन 7a मायनस 9b. इथे बघा आपल्याला माहिती आहे ए अपॉन बीची व्हॅल्यू माहिती आहे 7 अपॉन 3. आपण ए अपॉन बीची व्हॅल्यू लिहूया, ए अपॉन बी इज इक्वल टू 7 अपॉन 3 ही व्हॅल्यू आहे. आता इथे आपण जर प्रॉब्लेममध्ये पाहिलं तर एचा कोइफिशियंट इथे 7 दिसत आहे आणि बीचा कोइफिशियंट इथे 9 दिसत आहे. सो आता इथे आपण काय करणार आहोत, मल्टिप्लाय करणार आहोत बोथ साईड्सला 7 अपॉन 9 मल्टिप्लाइंग बोथ साइड्स बाय 7 अपॉन 9. both sides by 7 अपॉन 9. आता 7 अपॉन 9 ने का मल्टिप्लाय केलेलं आहे तर 7a चा जो कोएफिशियंट आहे तो इथे 7 आहे आणि b चा कोएफिशियंट आहे तो इथे 9 आहे असे इथे आपल्याला दिसत आहे. सो 7 अपॉन 9 ने आपण ह्याच्या दोन्ही साइड्सला इथे मल्टिप्लाय करणार आहोत. 7 अपॉन 9 ने a अपॉन b ला मल्टिप्लाय करून बघा काय मिळेल, a अपॉन b इंटू 7 अपॉन 9 इज इक्वल टू, आता इक्वल टू साईनच्या राईट हँड साईडला बघा काय आहे तर 7 अपॉन 3 आहे. सो 7 अपॉन 3 इंटू 7 अपॉन 9 असं इथे आपल्याला इथे मिळताना दिसून येईल. आता 7 अपॉन 3 इंटू 7 अपॉन 9 असं इथे मिळालेलं आहे बघा. a इंटू 7 7a असं मिळेल अपॉन b इंटू 9 9b असं मिळेल इज इक्वल टू 7 इंटू 7 49 आहे, 9 इंटू 3 27. आपल्याला 7a अपॉन 9b ची व्हॅल्यू काय मिळाली तर 49 अपॉन 27 अशी मिळालेली दिसून येते. आता इथे बघा आपल्याला कशाची व्हॅल्यू काढायची तर 7a प्लस 9b अपॉन 7a मायनस 9b याची व्हॅल्यू काढायची आहे. सो इथे आपण काय करणार आहोत, कंपोनेंट डिव्हिडेंडोचा इथे यूज करणार आहोत आणि सोडवणार आहोत. बघा 7a प्लस 9b अपॉन 7a मायनस 9b. इथे काय केलं जातं कंपोनेंट डिव्हिडेंडोमध्ये, न्यूमरेटरमध्ये डिनॉमिनेटर मिळवला जातो न्यूमरेटरच्या ठिकाणी आणि डिनॉमिनेटरच्या ठिकाणी काय केलं जातं न्यूमरेटरमधून डिनॉमिनेटर मायनस केला जातो. तसंच इथे होणार आहे बघा, इथे 49 प्लस 27 होईल आणि डिनॉमिनेटरच्या ठिकाणी 49 मायनस 27 असं इथे केलं जाणार आहे. बट 27 इथे न्यूमरेटरच्या ठिकाणी ॲड केले आहेत आणि डिनॉमिनेटरच्या ठिकाणी मायनस केले आहेत. आपण इथे काय केलं आहे तर बाय कंपोनेंट डिव्हिडेंडो बाय कंपोनेंट डिव्हिडेंडो आपल्याला हे मिळालेलं दिसून येतं. सो 7a प्लस 9b अपॉन 7a मायनस 9b इज इक्वल टू, आता 49 मध्ये आपण 27 ॲड केले तर इथे 76 मिळताना दिसून येतील अपॉन 49 मधून आपण 27 मायनस केले तर इथे 22 मिळताना दिसून येईल. आता यांना आपण रेड्यूस फॉर्म अजून देऊ शकतो. रेड्यूस फॉर्म केला तर इथे आपल्याला बघा 2 ने डिवाइड केलं तर इथे आपल्याला 76ला 2 ने डिवाइड केलं तर इथे 38 मिळताना दिसून येतील अपॉन 22ला 2 ने डिवाइड केलं तर इथे आपल्याला 11 मिळताना दिसून येतील. सो आपल्याला काय मिळाले बघा 7a प्लस 9b अपॉन 7a मायनस 9b इज इक्वल टू 38 अपॉन 11 ही व्हॅल्यू येते मिळताना दिसून येते 38 अपॉन 11. सो आपण हे रेशिओच्या फॉर्ममध्ये लिहूया 7a प्लस 9b अपॉन 7a मायनस 9b इज इक्वल टू 38 इज टू 11 हा इथे आपल्याला रेशिओ मिळताना दिसून येतो. व हा जो प्रॉब्लेम आहे तो इथे आपला पूर्णपणे सोडवून झालेला आहे. याच्यामध्ये आपल्याला काय केलेलं आहे तर एचा कोएफिशियंट 7 आहे आणि बीचा कोएफिशियंट 9 आहे. त्यानुसार आपण काय केलं तर हा जो रेशिओ आहे ए अपॉन बी त्याला आपण 7 अपॉन 9 ने मल्टिप्लाय केलं दोन्ही साईडला. त्यानंतर आपल्याला मिळालं, त्यानंतर आपण काय केलं कंपोनेंट डिव्हिडेंडोचा यूज करून इथे आपण
7a प्लस 9b अपॉन 7a मायनस 9b हा जो रेशिओ आहे तो इथे आपण मिळवलेला आहे 38:11. अशा प्रकारे हा जो प्रॉब्लेम आहे तो इथे कम्प्लीट झालेला आहे आपला. पुढच्या प्रॉब्लेममध्ये बघा आपल्याला काय दिलं आहे, इफ 15a² प्लस 4b² अपॉन 15a² मायनस 4b² इज इक्वल टू 47/7 देन फाइंड द व्हॅल्यूज ऑफ फॉलोइंग रेशिओज. यामध्ये पहिला रेशिओ म्हणजे दिलेला आहे तो a/b याची आपल्याला व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची आहे. सो आता a/b ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करत असताना आपल्याला हा जो दिलेला रेशिओ आहे तो आपण आधी लिहून घेऊया. 15a² प्लस 4b² अपॉन 15a² मायनस 4b² इज इक्वल टू 47/7. आता इथे आपण कंपोनेंट डिव्हिडेंडो यूज करणार आहोत आणि सोडवणार आहोत. बघा आता कंपोनेंट डिव्हिडेंडोचा यूज केलं तर इथे कसं होईल, तर आधी आपण लिहूया बाय कंपोनेंडो डिव्हिडेंडो. आता कसं होईल बघा, 15a² प्लस 4b² प्लस 15a² मायनस 4b² असं इथे मिळताना दिसून येईल अपॉन बघा 15a² प्लस 4b² मायनस 15a² मायनस 4b² इज इक्वल टू, आता इकडे पण ती क्रिया होणार आहे 47/7च्या बाबतीत 47 प्लस 7 अपॉन 47 मायनस 7. आता इथे बघा 15a² प्लस 4b² आहे. आपण हे ब्रॅकेट आहे ते घालून टाकूया आणि इथे सोडवण्याची सुरुवात करूया. बघा कसं होईल, 15a² प्लस 4b² प्लस इथे आता प्लस साईन असल्यामुळे इथे काही चेंजेस होणार नाहीत. 15a² मायनस 4b² असं इथे मिळताना दिसून येईल अपॉन बघा 15a² पहिला ब्रॅकेट आहे तसंच राहील प्लस 4b². आता इथे मायनस साईन असल्यामुळे या ब्रॅकेटमध्ये जी साईन्स आहेत ती साईन्स सगळी अपोजिट साईन्स होतील. जर प्लस असेल तर तिथे मायनस होईल आणि मायनस असेल तिथे प्लस होताना इथे दिसून येईल. सो मायनस इथे आता 15a² इथे प्लस साईन आहे, सो इथे मायनस होईल मायनस 15a². इथे मायनस 4b² आहे ते काय होईल तर प्लस 4b² होताना दिसून येईल इज इक्वल टू 47 प्लस 7 54 मिळतील अपॉन 47 मायनस 7 40 असं इथे आता आपल्याला मिळताना दिसून येईल. सो आता येथे बघा आपण पुढे काय करणार आहोत, तर ह्याच्यात जे कॉमन आहेत आणि ज्यांना अपोजिट साईन्स आहेत ते आपण इथे कॅन्सल करणार आहोत. म्हणजेच बघा इथे 4b² आपल्याला सेम दिसतात पण साईन वेगवेगळे आहेत, सो एकमेकांना ते कॅन्सल होतील. म्हणजे इथे काय उरलं 15a² प्लस 15a² त्यांचं आपल्याला व्हॅल्यू किती मिळेल तर 30a² एवढी व्हॅल्यू आहे ते मिळताना दिसून येईल न्यूमरेटरला. आता इथे बघा 15a² मायनस 15a² म्हणजे हे जे आहे पद ते इथे इलिमिनेट होताना दिसून येईल, कॅन्सल होईल. सो 4b² प्लस 4b² आपल्याला इथे 8b² असं ते मिळताना दिसून येईल इज इक्वल टू 54/40 ही व्हॅल्यू इथे मिळताना दिसून येईल. सो आता आपण काय करूया, हे जे 30/8 आहेत ते आपण तिकडे मल्टिप्लिकेशनसाठी पाठवूया. क्रॉस हे उलटे होऊन मल्टिप्लिकेशनसाठी, म्हणजे 30/8 आहेत ते तिकडे जाताना 8/30 होऊन जातील. सो आधी आपण काय करूया, हे वेगळे घेऊया. 30/8 इंटू a² b² इज इक्वल टू 54/40. आता हे आहे असेच इकडे नेऊया, आपण तिकडे नेताना कसे जाणार 8/30 होऊन जाणार. सो a² b² इज इक्वल टू इथे आधीपासून काय तर 54/40 इंटू 8/30 असं इथे मिळताना दिसून येईल. ह्यांचं मल्टिप्लिकेशन केलं तर इथे आपल्याला मिळतात a² b² इज इक्वल टू 54 इंटू 8 केलं तर इथे 432 मिळतात अपॉन 40 इंटू 30 1200 एवढे इथे मिळताना दिसून येतात. सो आपण आता या दोन्ही नंबर्सचा इथे रेड्यूस फॉर्ममध्ये इथे कन्वर्जन करूया. रेड्यूस फॉर्म बघा काय मिळेल, रेड्यूस फॉर्ममध्ये आपल्याला असं मिळतं 9/25 असं इथे मिळताना दिसून येते. सो a² b² ची व्हॅल्यू आपल्याला मिळते 9/25 असं मिळते. आता बाय टेकिंग रूट्स ऑफ बोथ साइड्स काय आपल्याला मिळेल बघा, a/b ची व्हॅल्यू काय मिळेल, a² b² ची व्हॅल्यू आपल्याला 9/25 मिळालेली आहे. सो आपण ह्याचे रूट्स घेणार आहोत. a² रूट आहे a, b² रूट आहे b. सो इथे a/b इज इक्वल टू 9 रूट आहे 3/25 रूट आहे 5. टेकिंग रूट्स ऑफ बोथ साइड्स, टेकिंग रूट्स ऑफ बोथ साइड्स
टेकिंग रूट्स ऑफ बोथ साईड्स आपल्याला काय मिळालं, ए अपॉन बी ची व्हॅल्यू येते मिळालेली दिसून येते 3/5. 3/5 ही ए अपॉन बी ची व्हॅल्यू आहे. आता याच्यावरून आपण दुसरा जो प्रॉब्लेम आहे यामधला तो येथे सोडवणार आहोत. दुसऱ्यामध्ये आपल्याला विचारलेलं आहे 7a - 3b अपॉन 7a + 3b. आता यामध्ये आपण काय करणार आहोत, तर ए अपॉन बी ची येथे आपल्याला व्हॅल्यू मिळालेली आहे. सो आपण काय करूया, ए चा इथे काय दिसत आहे, कोएफिशियंट 7 दिसत आहे आणि बी चा कोएफिशियंट 3 दिसत आहे. सो आपण ह्याला आपण 7/3 ने मल्टिप्लाय करूया. सुरुवातीला ए अपॉन बी ची व्हॅल्यू आहे ती आपण घेऊया 3/5, जी आताच आपण येथे काढलेली आहे. मल्टिप्लाइंग बोथ साइड्स बाय 3/7 असं घेऊया. बोथ साइड्स बाय 3/7/3 3/नाही 7/3 7/3 ने आपण इथे दोन्ही साईडला इथे मल्टिप्लाय करणार आहोत. आता इथे आपण 7/3 ने मल्टिप्लाय केलं तर बघा ए अपॉन बी इंटू 7/3 इज इक्वल टू 3/5 इकडे आधीपासूनच आहेत. याला आपण 7 × 3 ने मल्टिप्लाय केलं तर इथे बघा 7a/3b असं इथे मिळताना दिसून येईल. 7a/3b इज इक्वल टू इकडे बघा 3 × 7 21 मिळतील आणि 5 × 3 येथे आपल्याला 15 मिळताना दिसून येतील. सो येथे आपल्याला काय मिळालं 7a + 3b ची व्हॅल्यू 21/15 ही येथे मिळालेली दिसून येते. आता येथेच आपण काय करणार आहोत, तर बाय डिव्हिडेंडो कंपोनेंटो डिव्हिडेंडोचा यूज करणार आहोत. बघा इथे आपण कंपोनेंटो डिव्हिडेंडोचा यूज केला तर इथे आपल्याला काय मिळेल 7a + 3b अपॉन 7a - 3b इज इक्वल टू 21 + 15 अपॉन 21 - 15 असं इथे मिळताना दिसून येईल. सो आपण इथे काय केलेलं आहे, बाय कंपोनेंटो डिव्हिडेंडो आपल्याला काय मिळालं 7a + 3b अपॉन 7a - 3b इज इक्वल टू 21 + 15 आपल्याला याची व्हॅल्यू मिळाली 36 अपॉन 21 - 15 याची व्हॅल्यू आपल्याला 6 मिळालेली येते दिसून येते. आता बघा ह्याची व्हॅल्यू आपल्याला ही मिळालेली आहे. बघा आपण हेच काय केलं आहे, तर इथे आपल्याला बघा रेड्यूस फॉर्ममध्ये कन्व्हर्जन करता येऊ शकतं. 6 × 1 = 6 6 × 6 = 36. सो आपल्याला ही जी व्हॅल्यू आहे 7a + 3b अपॉन 7a - 3b ची व्हॅल्यू 6/1 ही मिळालेली येते दिसून येते. आता आपण इन्व्हर्टेंडोचा यूज करणार आहोत. बाय इन्व्हर्टेंडो आपल्याला काय मिळेल बघा, हे जे आहेत ते न्यूमरेटरला जातील. बाय इन्व्हर्टेंडो 7a - 3b अपॉन 7a + 3b हे न्यूमरेटरला ते डिनोमिनेटरला आले, डिनोमिनेटरला ते न्यूमरेटरला गेले इज इक्वल टू आता तसं 6/1 आहे तिथे 1/6 ही व्हॅल्यू आपल्याला इथे याची मिळताना दिसून येते. आपण इथे काय केलेलं आहे, बाय इन्व्हर्टेंडो ही प्रोसेस इथे केल्यावर आपल्याला 7a - 3b अपॉन 7a + 3b ची व्हॅल्यू येते आपल्याला 1/6 ही मिळालेली येते दिसून येते. हे रेशिओ फॉर्ममध्ये कन्वर्ट केलं तर 1:6 असा रेशिओ आपल्याला ह्याचा मिळताना दिसून येतो 7a - 3b अपॉन 7a + 3b. आता इथे आपण काय काय यूज केलं आहे, तर कंपोनेंटो डिव्हिडेंडोचा यूज केला आहे. त्याचबरोबर आपल्याला इन्व्हर्टेंडोचा सुद्धा इथे यूज करावा लागलेला आहे. बघा हा जो सेकंड प्रॉब्लेम होता तो आपल्या इथे पूर्णपणे सोडवून झालेला आहे. थर्ड प्रॉब्लेममध्ये बघा आपल्याला काय दिलेलं आहे, b² - 2a² अपॉन b² + 2a² याची आपल्याला इथे व्हॅल्यू काय आहे ती काढायची आहे. आपल्याला a अपॉन बी ची आपण व्हॅल्यू काढलेली आहे. a अपॉन बी इज इक्वल टू 3/5 ही आपण आधीच व्हॅल्यू काढून ठेवलेली आहे. सो आता इथे काय करायचं आहे बघा, इथे स्क्वेअर दिसत आहे b² a² b² a². सो आपण इथे काय करूया, तर स्क्वेअर करूया दोन्ही साईडचे. a चा स्क्वेअर काय आलं तर a² अपॉन b² इज इक्वल टू 3 चा स्क्वेअर आहे ते 9 आणि 5 चा स्क्वेअर 25 9/25 ही व्हॅल्यू येते आपल्याला मिळताना दिसून येईल. आपण इथे काय केलं आहे, स्क्वेअरिंग बोथ साइड्स असं इथे केलेलं आहे. आता इथे बघा a² अपॉन b² ची व्हॅल्यू आपल्याला 9/25 मिळालेली आहे. आता a चा इथे कोएफिशियंट 2 दिसत आहे. सो आपण इथे 2 ने मल्टिप्लाय करूया. बोथ साइड्सला 2 ने मल्टिप्लाय करूया. बाय मल्टिप्लाइंग बोथ साइड्स बाय 2 बघा a² अपॉन b² इंटू 2 इज इक्वल टू 9/25 इंटू 2. आता इथे आपण काय केलं तर मल्टिप्लाइंग बोथ साइड्स बाय 2
असं केलेलं आहे मल्टिप्लाईंग बोथ साइड्स बाय 2. 2 ने इथे मल्टिप्लाय केल्यानंतर आपल्याला काय मिळालेलं आहे तर ए स्क्वेअर बघा इथे आपण मल्टिप्लाय करूया आधी. आता 2 ने ए ला मल्टिप्लाय केल्यावर 2a स्क्वेअर असं मिळेल अपॉन बी स्क्वेअर इज इक्वल टू 9 × 2 18. सो 18 अपॉन 25 असं इथे आपल्याला व्हॅल्यू मिळताना इथे दिसून येतील. सो 2a स्क्वेअर अपॉन बी स्क्वेअरची आपल्याला व्हॅल्यू मिळालेली आहे 18 अपॉन 25. आता इथे आपण इन्व्हर्टेंडो करणार आहोत. सो बी स्क्वेअर आहे ते न्यूमरेटरला जातील आणि 2a स्क्वेअर आहे ते डिनोमिनेटरला येताना इथे दिसून येतील. सो इन्व्हर्टेंडोने कसं होईल बघा बी स्क्वेअर अपॉन 2a स्क्वेअर इज इक्वल टू आता इथे पण इन्व्हर्टेंडो 25 अपॉन 18 असं इथे मैदान दिसून येतील. आपण इथे म्हणणार बाय इन्व्हर्टेंडो आता इथे आपण कंपोनेंडो डिव्हिडेंडो करणार आहोत. बाय कंपोनेंडो डिव्हिडेंडो कसं होईल बघा बी स्क्वेअर प्लस 2a स्क्वेअर अपॉन बी स्क्वेअर मायनस 2a स्क्वेअर इज इक्वल टू आता इथे 25 प्लस 18 अपॉन 25 मायनस 18 असं इथे होईल. 25 प्लस 18 न्यूमरेटरमध्ये डिनोमिनेटरला मिळवलेलं आहे आणि न्यूमरेटरमधून डिनोमिनेटर मायनस केलेलं आहे. इथे आपण काय केलेलं आहे बाय कंपोनेंडो डिव्हिडेंडो बाय कंपोनेंडो डिव्हिडेंडो आपल्याला हे मिळालेलं दिसून येते. सो आपण इथे काय करणार आहोत सर तर इथे बी स्क्वेअर प्लस 2a स्क्वेअर अपॉन बी स्क्वेअर मायनस 2a स्क्वेअर इज इक्वल टू काय बघा मिळेल बघा 25 प्लस 18 ह्याचं ॲडिशन केलं तर इथे आपल्याला 43 मिळेल अपॉन 25 मधून 18 मायनस केले तर इथे आपल्याला 7 मिळताना दिसून येतील. सो आपल्याला ह्याची व्हॅल्यू जी आहे ती इथे मिळालेली आहे 43 अपॉन 7. आता आपल्याला हे कशाची व्हॅल्यू काढायची तर बी स्क्वेअर मायनस 2a स्क्वेअर आपण बी स्क्वेअर प्लस 2a स्क्वेअर आपल्याला हे जर आपण इन्व्हर्टेंडो केलं इथे तर इथे आपल्याला ह्याची व्हॅल्यू काय आहे ती इथे मिळताना दिसून येईल बघा बाय इन्व्हर्टेंडो हे ते न्यूमरेटरला जातील बी स्क्वेअर मायनस 2a स्क्वेअर अपॉन बी स्क्वेअर प्लस 2a स्क्वेअर इज इक्वल टू 7 आहेत ते न्यूमरेटरला येतील आणि 43 आहेत ते डिनोमिनेटरला येताना दिसून येतील. आपण इथे कोणती क्रिया केलेली आहे तर इथे बाय इन्व्हर्टेंडो आपल्याला काय मिळालेलं आहे तर बी स्क्वेअर मायनस 2a स्क्वेअर अपॉन बी स्क्वेअर प्लस 2a स्क्वेअर ह्याची व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आहे 7 अपॉन 43 ही आपल्याला इथे व्हॅल्यू मिळालेली आहे. आणि आपण हे जर रेशिओ फॉर्ममध्ये लिहिलं तर इथे आपल्याला याची व्हॅल्यू मिळेल 7:43. बघा हा जो थर्ड प्रॉब्लेम होता तो इथे आपण सोडवलेला आहे. ह्यामध्ये आपल्याला आन्सर जे आहे ते मिळालेलं आहे 7/43. फोर्थ प्रॉब्लेममध्ये आपल्याला बी क्यूब मायनस 2a क्यूब अपॉन बी क्यूब प्लस 2a क्यूब. आता इथे आपल्याला a अपॉन बी ची व्हॅल्यू माहिती आहे 3/5 त्यानुसार इथे आपण सोडूया a अपॉन b इज इक्वल टू 3/5 ही व्हॅल्यू आहे आपल्याला मिळालेली. सो आता आपण काय करणार आहोत तर क्यूब्स आहेत इथे दोन्ही ठिकाणी बघा क्यूब दिलेले आहे बी क्यूब मायनस 2a क्यूब आहे. सो इथे आपण काय करणार आहोत तर बोथ साईडचे क्यूब्स घेणार आहोत. सो a क्यूब अपॉन बी क्यूब इज इक्वल टू 3चा क्यूब किती आहे तर 27 आहे आणि 5चा क्यूब 125 आहे. सो आपण इथे काय केलेलं आहे क्यूबिंग बोथ साइड्स आज बोथ साइड्सचं क्यूब केलेलं आहे आपण इथे. आता यानंतर बघा आपल्याला काय मिळणार आहे तर इथे बघा एचा कोएफिशियंट इथे 2 आहे. सो इथे आपण दोन्ही साईडला 2 ने मल्टिप्लाय करून बघूयात. एचा कोएफिशियंट इथे 2 घ्यायचा आहे यासाठी आपण हे करतोय 2 ने मल्टिप्लाय करणार आहोत बोथ साइड्सला a क्यूब. सो 2 ने मल्टिप्लाय केलं तर 2a क्यूब हे मिळताना दिसेल अपॉन बी क्यूब इज इक्वल टू 2 ने मल्टिप्लाय केलं इथे तर इथे आपल्याला 54 मिळताना दिसून येईल 54 अपॉन 125. इथे आपण काय केलेलं आहे बोथ साइड्सला 2 ने मल्टिप्लाय केलेलं आहे मल्टिप्लाइंग बोथ साइड्स बाय 2. मल्टिप्लाइंग बोथ साइड्स बाय 2 तर 2 ने इथे आपण मल्टिप्लाय केलेलं आहे दोन्ही साइड्सला. सो आपल्याला काय मिळालेलं आहे बघा 2a क्यूब अपॉन बी क्यूब इज इक्वल टू 54 म्हणजेच कसं आलं तर 27ला इथे 2 ने मल्टिप्लाय केल्यावर 54 आलं अपॉन 125 असं इथे आपल्याला मिळालेलं दिसून येत आहे.
आता यानंतर आपण इन्व्हर्टेंडोचा यूज करणार आहोत. इन्व्हर्टेंडोने कसं होईल बघा, बी क्यूब आहे डिनोमिनेटरला ते न्यूमरेटरला जातील. बी क्यूब अपॉन 2a क्यूब इज इक्वल टू हे 125 आहे ते न्यूमरेटरला जातील. 125 अपॉन 154 आहे ते न्यूमरेटरला येतील. आता इथे आपण काय केलं आहे, बाय इन्व्हर्टेंडोचा इथे यूज केल्यानंतर आपल्याला असं मिळालेलं आहे, बी क्यूब अपॉन 2a क्यूब इज इक्वल टू 125 अपॉन 54 असे इथे आपल्याला मिळायला दिसून येतो. आता इथे आपण काय करणार होतं, कंपोनेंट ऑफ डिव्हिडंडोचा इथे आपल्याला यूज करावं लागेल जर ह्याची आपल्याला व्हॅल्यू काढायची असेल तर. सो इथे आपण करूया बाय कंपोनेंट ऑफ डिव्हिडंडो बी क्यूब प्लस 2a क्यूब अपॉन बी क्यूब मायनस 2a क्यूब इज इक्वल टू, आता इथे 125 आहेत प्लस 54 अपॉन 125 मायनस 54 व 125 मध्ये 54 न्यूमरेटरला आपल्याला ॲड करायचे आहेत आणि डिनोमिनेटरला आपल्याला 125 मधून 54 मायनस करायचे आहेत. सो इथे आपल्याला काय मिळेल बघा, बी क्यूब प्लस 2a क्यूब अपॉन बी क्यूब मायनस 2a क्यूब इज इक्वल टू, आता 125 मध्ये आपण 54 ॲड केले तर इथे आपल्याला 179 मिळताना दिसून येतील आणि 125 मधून 54 आपण मायनस केले तर इथे आपल्याला 71 मिळताना दिसून येतील. आता बघा आपल्याला ह्याची व्हॅल्यू काढायची, बी क्यूब मायनस 2a क्यूब ते आहे तिथे डिनोमिनेटरला आणि अपॉन इथे काय बी क्यूब प्लस 2a क्यूब ते आहे तिथे न्यूमरेटरला. सो इथे आपल्याला इन्व्हर्टेंडोचा यूज करावा लागणार आहे. बाय इन्व्हर्टेंडो आपल्याला काय मिळेल तर हे डिनोमिनेटरला आहे ते न्यूमरेटरला जातील. सो बी क्यूब मायनस 2a क्यूब अपॉन बी क्यूब प्लस 2a क्यूब इज इक्वल टू, इथे सुद्धा इन्व्हर्टेंडोचाच आपण इथे वापर करणार आहोत. सो डिनोमिनेटरला इथे 71 आहेत ते न्यूमरेटरला जातील 71 अपॉन 179 असं इथे आपल्याला हा जो रेशो येतो इथे मिळताना दिसून येतो. म्हणजे इथे आपण काय यूज केलं आहे तर बाय इन्व्हर्टेंडो. बाय इन्व्हर्टेंडो आपण जे न्यूमरेटरला आहे ते डिनोमिनेटरला घेतले आणि डिनोमिनेटरचे न्यूमरेटरला घेतले. सो आपण हा रेशिओ फॉर्ममध्ये लिहूया, बी क्यूब अपॉन 2a क्यूब बी क्यूब मायनस 2a क्यूब अपॉन बी क्यूब प्लस 2a क्यूब इज इक्वल टू, रेशिओमध्ये आपण लिहायचं झालं तर इथे 71:179 असा इथे आपल्याला ह्याचा रेशिओ मिळताना दिसून येतो. बघा हा जो क्वेश्चन होता तो दुसऱ्या क्वेश्चन मधला 4th क्वेश्चन होता, तो इथे आपला पूर्णपणे सोडवून झालेला आहे. आता आपण 3rd क्वेश्चन सोडवणार आहोत. 3rd प्रॉब्लेम मध्ये बघा काय दिलं आहे, इफ 3a प्लस 7b अपॉन 3a मायनस 7b इज इक्वल टू 4 अपॉन 3 देन फाइंड द व्हॅल्यू ऑफ रेशिओ 3a स्क्वेअर मायनस 7b स्क्वेअर अपॉन 3a स्क्वेअर प्लस 7b स्क्वेअर. इथे आपल्याला काय करायचं तर a अपॉन b ची आधी व्हॅल्यू कॅल्क्युलेट करावी लागेल आणि त्यानंतर आपण ह्या रेशिओची व्हॅल्यू जी आहे ती सहजपणे कॅल्क्युलेट करू शकू. आपल्याला इथे काय दिलंय बघा, 3a प्लस 7b अपॉन 3a मायनस 7b 3a प्लस 7b अपॉन 3a मायनस 7b इज इक्वल टू 4 अपॉन 3 हा इथे आपल्याला रेशिओ दिलेला आहे. सो इथे आपण काय करूया तर कंपोनेंट ऑफ डिव्हिडंडोचा इथे यूज करूया आणि सोडूया. बघा इथे कंपोनेंट ऑफ डिव्हिडंडोचा यूज केला तर कसं होईल, 3a प्लस 7b प्लस हे न्यूमरेटरचं आहे ते इथे ॲड होणार आहे 3a मायनस 7b अपॉन इथे 3a प्लस 7b आहे तसे 3a प्लस 7b इथे फक्त मायनस साईन येणार मायनस 3a मायनस 7b इज इक्वल टू, आता इथे आपण तीच क्रिया करणार आहोत तर 4 प्लस 3 अपॉन 4 मायनस 3 इथे आपण काय केलेलं आहे तर बाय कंपोनेंडो डिव्हिडेंडो आपल्याला हे मिळालेलं आहे ते दिसून येत आहे. सो आता इथे आपण हे सॉल्व करूया, हे ब्रॅकेट आहे ते काढून टाकूया. 3a प्लस 7b प्लस हे आहे असंच येणार आहे 3a मायनस 7b असं येईल अपॉन, पण इथे मायनस साईन आल्यावर इथली पुढची जी साईन्स आहे ती चेंज होणार आहेत. 3a प्लस 7b मायनस, पण इथे प्लस 3a आहे तिथे मायनस 3a होईल 3a प्लस 7b इथे मायनस 7b होतं ते इथे प्लस 7b झालं इज इक्वल टू 4 प्लस 3 7 होईल अपॉन 4 मायनस 3 1 होतं ना इथे दिसून येईल. सो इथे आता बघा
7b आहे इथे 7b आहे, 7b प्लस 7b आहे इथे मायनस 7b आहे. सो हे जे 7b मायनस 7b म्हटल्यावर हे एकमेकांना कॅन्सल होतील. आता 3a प्लस 3a 6a असे इथे मिळताना दिसेल. आता डिनॉमिनेटरला बघा 3a मायनस 3a, हे 3a हे जे पद आहे ते इथे कॅन्सल होताना दिसून येईल. सो 7b प्लस 7b 14b असं इथे मिळताना दिसून येईल इज इक्वल टू 7/1. हा इथे आपल्याला रेशिओ मिळताना दिसून येईल 7/1. आता आपण काय करायचं आहे तर हे जे आहेत 6/14 ह्याला आपण रेड्यूस फॉर्ममध्ये कन्वर्ट करूयात. 2 ने डिवाइड केलं तर ते आपल्याला 3a/7b असं इथे मिळताना दिसून येईल इज इक्वल टू 7/1 असं इथे आपल्याला मिळताना दिसून येते. आता इथे आपण काय करूया, हे 3/7 आहे ते इक्वल टू साईनच्या पलीकडे नेऊया डिव्हिडंडने. बघा सो आपल्याला a/b ची व्हॅल्यू मिळेल. बघा हे 7 आहे ते न्युमरेटरला येतील, 7 आधीपासूनच इथे इंटू 7 होतील आपण 1 इंटू हे 3 आहेत ते इकडे मल्टिप्लिकेशनसाठी जातील. सो a/b ची व्हॅल्यू बघा काय मिळते, 7 7 49, 49/1 इंटू 3 3 अशी येते आपल्याला व्हॅल्यू मिळताना दिसून येते. a/b ची व्हॅल्यू आपल्याला मिळते 49/3 ही येते मिळताना दिसून येते. आता आपल्याला इथे कॅल्क्युलेट कशाची व्हॅल्यू करायची आहे तर 3a² मायनस 7b² अपॉन 3a² प्लस 7b² यांची व्हॅल्यू येथे आपल्याला कॅल्क्युलेट करायची आहे. तर आपल्याला a/b ची व्हॅल्यू मिळाली 49/3. येथे a² b² a² b² दिसत आहेत. सो आपण इथे काय करणार आहोत, दोन्ही साईडचे स्क्वेअर करणार आहोत. सो a² b² इज इक्वल टू 49 चा स्क्वेअर किती आहे तर 2401, 2401 अपॉन 3 चा स्क्वेअर आहे ते 9. इथे आपण काय केलेली क्रिया तर स्क्वेअरिंग बोथ साइड्स, स्क्वेअरिंग बोथ साइड्स, दोन्ही साइड्सचे इथे आपण स्क्वेअर घेतलेले आहेत. आता इथे बघा आपल्याला इथे जर पाहायला मिळालं तर इथे बघा a² कोएफिशियंट इथे 3 आहे आणि b² कोएफिशियंट इथे 7 आहे. सो इथे आपण काय करणार, मल्टिप्लाइंग बोथ साइड्स बाय 3/7 असं इथे आपण घेऊन सोडून बघूया. मल्टिप्लाइंग बोथ साइड्स बाय both sides by 3/7. आता 3/7 ने मल्टिप्लाय केलं तर बघा कसं होईल, 3 ने a² ला मल्टिप्लाय केलं तर ते 3a² असं मिळेल अपॉन b² ला 7 ने मल्टिप्लाय केलं तर 7b² इज इक्वल टू, आता इकडे आपल्याला 3/7 ने मल्टिप्लाय करायचं आहे. सो 3/7 इंटू 2401/9 असं इथे मिळताना दिसेल. सो इथे आपण डिवाइड करून पाहूया, मल्टिप्लाय करून पाहूया काय काय मिळते ते. 3a² अपॉन 7b² अपॉन 7b² इज इक्वल टू, बघा इथे आपण 7 ने 2401 ला डिवाइड केलं तर ते आपल्याला काय मिळेल बघा, 7 3 जा 21, 3 वरतील 3 वर 0 30 झाले, 7 4 जा 28, 2 वर 1 21 झाले, 7 3 जा 21, 343 मिळते. आणि 3 ने आपण 9 ला डिवाइड केलं तर इथे 3 हेच मिळताना दिसून येते. सो 3a² अपॉन 7b² ची व्हॅल्यू आपल्याला मिळते 343/3 ही व्हॅल्यू इथे मिळताना दिसून येते. आता इथे आपण ह्यामध्ये काय करणार आहोत तर कंपोनेंट ऑफ डिव्हिडेंडोचा इथे यूज करणार आहोत. सो कंपोनेंट ऑफ डिव्हिडेंडोचा यूज करूया आपण. बाय कंपोनेंट ऑफ डिव्हिडेंडो बघा कसं होईल, 3a² प्लस 7b² अपॉन 3a² मायनस 7b² इज इक्वल टू 343 प्लस 3 अपॉन 343 मायनस 3. इथे आपण काय केलेलं आहे तर बाय कंपोनेंट ऑफ डिव्हिडेंडो, बाय कंपोनेंट ऑफ डिव्हिडेंडो आपल्याला हे इथे मिळालेलं असं दिसून येतं. सो आपल्याला बघा इथे काय मिळतं, 3a² प्लस 7b² अपॉन 3a² मायनस 7b² इज इक्वल टू 343 प्लस 3 346 मिळताना दिसून येतील अपॉन 343 मायनस 3 तर 340 असे येते मिळताना दिसून. बघा येते 2 ने डिवाइड करू शकतो आपण, या दोन्ही नंबर्सला 2 ने डिवाइड करू शकतो. 2 ने डिवाइड केलं तर ते आपल्याला कसं मिळेल बघा, 173/170 असं इथे आपल्याला मिळताना दिसून येईल. 173/170 ही याची व्हॅल्यू येते मिळालेली आपल्याला दिसून येते. आता इथे बघा आपल्याला काय मिळालेलं आहे तर 3a²
हे आपण परत एकदा लिहूया. 3a² प्लस 7b² अपॉन 3a² मायनस 7b² इज इक्वल टू आपल्याला 173 अपॉन 170 ही व्हॅल्यू येते मिळालेली दिसून येते. बघा इथे आपल्याला हा जो रेशो आहे त्याची व्हॅल्यू काढायची आहे. इथे हा जो रेशो दिला त्याची व्हॅल्यू काढायची आहे आणि इथे आपल्याला हा रेशो मिळालेला आहे. आपल्याला आता जर काय केलं, इन्व्हर्टेंडो जर यूज केला इथे इन्व्हर्टेंडोने आपण केलं तर इथे आपल्याला या रेशिओची व्हॅल्यू जी आहे ते इथे मिळताना दिसून येईल. बाय इन्व्हर्टेंडो आपल्याला काय मिळेल बघा, 3a² हे जे आहे ते न्यूमरेटरला जातील. 3a² मायनस 7b² अपॉन 3a² प्लस 7b² इज इक्वल टू, आता 170 आहे ते न्यूमरेटरला जातील आणि 173 आहेत ते डिनोमिनेटरला येताना दिसून येतील. 173 इथे आपण काय केलं तर बाय इन्व्हर्टेंडो आपल्याला हा जो रेशो आहे या रेशोची व्हॅल्यू आपल्याला इथे मिळते 170 अपॉन 173. आता हा रेशिओ फॉर्ममध्ये आपण लिहूया. 3a² मायनस 7b² अपॉन 3a² प्लस 7b² इज इक्वल टू, रेशिओ फॉर्ममध्ये कसं आहे 170:173 ही व्हॅल्यू येते आपल्याला मिळताना दिसून येईल. बघा हा जो प्रॉब्लेम होता तो येथे आपला पूर्णपणे सोडून झाला आहे. अशा प्रकारचे जे प्रॉब्लेम्स आहेत ते एक्झाममध्ये साधारण 4 ते 5 गुणांसाठी विचारले जातात. अतिशय सोपे असे प्रॉब्लेम्स असतात. आपल्याला फक्त हे जे कंपोनेंटो, डिव्हिडेंडो, इन्व्हर्टेंडो हे सगळे अशा प्रकारचे जे सगळे आहेत ते आपल्याला इथे सगळ्या क्रिया येथे माहीत असणं गरजेचं आहे. व हा जो प्रॉब्लेम आहे तो इथे आपला पूर्णपणे सोडून झालेला आहे. 4th प्रॉब्लेममध्ये बघा आपल्याला काय दिलेलं आहे, सॉल्व द फॉलोइंग इक्वेशन्स. यामध्ये पहिलं इक्वेशन आहे x² प्लस 12x मायनस 20 अपॉन 3x मायनस 5 हे आहे पहिलं इक्वेशन. इज इक्वल टू दुसरं इक्वेशन बघा काय दिलं आहे, x² प्लस 8x प्लस 12 अपॉन 2x प्लस 3 हे दुसरं इक्वेशन दिलेलं आहे. आता इथे आपल्याला ही दोन्ही इक्वेशन इथे सॉल्व करायचे आहेत. बघा आपण जे या इक्वेशनचे मध्ये निरीक्षण केलं तर इथे डिनॉमिनेटरला काय आहे 3x मायनस 5 हे इथे मिळताना दिसून येतात. आता 3x मायनस 5 यांना आपण 4ने मल्टिप्लाय केलं तर बघा 12x मायनस 20 म्हणजे ह्या ज्या दोन टर्म आहेत त्या इथे आपल्याला मिळताना दिसून येतील. तसंच इथे आपण 1/4ने मल्टिप्लाय केलं तर इथे बघा 8x प्लस 12 म्हणजे ह्या ज्या दोन टर्म आहेत ते इथे डिनॉमिनेटरला मिळताना दिसून येतील. सो आपण इथे सोडवण्याची सुरुवात करूया. आपण याला 1/4ने मल्टिप्लाय करणार आहोत. पहिला आधी इक्वेशन आहे असं लिहून घेऊया आपण, x² प्लस 12x मायनस 20 अपॉन 3x मायनस 5 इज इक्वल टू x² प्लस 8x प्लस 12 अपॉन 2x प्लस 3. आता इथे आपण ह्या दोन्ही इक्वेशनला 1/4ने मल्टिप्लाय करणार आहोत. मल्टिप्लाइंग बोथ साइड्स बाय 1/4. वन अपॉन 4ने इथे मल्टिप्लाय केलं तर इथे काय मिळेल बघा, 1/4 इंटू हे इक्वेशन आहे असंच x² प्लस 12x मायनस 20 अपॉन 3x मायनस 5 इज इक्वल टू 1/4 इंटू x² प्लस 8x प्लस 12 अपॉन 2x प्लस 3 असं इथे मिळताना दिसून. आता 1ने ह्या न्यूमरेटरला जर आपण मल्टिप्लाय केलं तर इथे काहीच फरक पडणार नाही. न्यूमरेटर आहे तसंच राहील कारण 1ने मल्टिप्लाय करून काही फरक पडणार नाही. सो न्यूमरेटर आहे तसंच राहील, x² प्लस 12x मायनस 20 अपॉन बघा ह्याला आता 4ने मल्टिप्लाय केलं, डिनॉमिनेटरला 4ने मल्टिप्लाय करायचं आहे. सो 4 इंटू 3 दॅट इज 12. सो 12x मायनस 4 इंटू 5 20 हे आपल्याला मिळताना दिसून येईल. म्हणजे ह्या जे दोन टर्म आहेत तेवढ्याच आपल्याला इथे मिळताना दिसून येतात. तसंच ह्या बाजूला सुद्धा होणार आहे. 1ने या न्यूमरेटरला मल्टिप्लाय केलं की आहे तसंच राहील, x² प्लस 8x प्लस 12 अपॉन 4 इंटू 2 दॅट इज 8x प्लस 4 इंटू 3 12 म्हणजे 8x प्लस 12 हे इथे मिळताना दिसून येते. आता बघा इथे जर आपण डिव्हिडेंडो केलं बाय डिव्हिडेंडो तर इथे काय होईल बघा, ह्या 12x मायनस 20 ह्या ज्या दोन टर्म आहेत त्या कॅन्सल होतील. त्याचबरोबर ह्या 8x प्लस 12 ह्या ज्या दोन टर्म आहेत सुद्धा त्यासुद्धा कॅन्सल होतील कारण हे जे आहेत ते वरती न्यूमरेटरला मायनस होऊन जातील. सबट्रॅक्शन केल्यावर ते दोन टर्म आहेत ते इथे कॅन्सल होताना इथे दिसून येतील. बाय डिव्हिडेंडो कसं दिसेल बघा, x² प्लस 12x मायनस 20 मायनस हा ब्रॅकेट आहे तो काय 12x मायनस 20 अपॉन 12x मायनस 20 इज इक्वल टू, इकडे पण तसंच होणार आहे,
आपण हा डिनोमिनेटर होता तो इकडे न्यूमरेटरला मायनस करायला नेला आहे बाय डिव्हिडंड बघा. तसंच इकडे पण होईल x² प्लस 8x प्लस 12 मायनस डिनोमिनेटर आहे तो 8x प्लस 12 अपॉन 8x प्लस 12 असं इथे मिळताना दिसून येईल. आता बघा हा ब्रॅकेट काढून टाकूया आपण आणि सोडवण्याची सुरुवात करूया. बघा कसं होईल x² प्लस 12x मायनस 20. आता इथे ब्रॅकेटला मायनस साईन आहे आपल्या इथे लिहायचं राहून गेलं बाय डिव्हिडंड. बाय डिव्हिडंड ही आपण इथे घेतलेली आहे. आता इथे या ब्रॅकेटला बघा मायनस साईन आहे. सो हे ब्रॅकेटमध्ये प्लस साईन असेल ती मायनस होतील, मायनस आहे ती प्लस होतील. सो इथे 12xला मायनस प्लस साईन आहे ते मायनस होईल मायनस 12x. इथे 20ला मायनस आहे ते इथे प्लस होईल प्लस 20 अपॉन 12x मायनस 20 इज इक्वल टू इकडे पण असंच होईल. ब्रॅकेटमध्ये ज्याला मायनस प्लस साईन आहे त्याला मायनस होईल. दोन्हीला पण प्लस आहे दोन्हीला पण इथे मायनस साईन होताना इथे दिसून येईल. बघा x² प्लस 8x प्लस 12 मायनस 8x मायनस 12 असं न्यूमरेटरला होईल अपॉन इथे 8x प्लस 12 होईल. बघा आता इथे आपण जर पाहिलं तर 12x मायनस 12x म्हणजे 12x हे टर्म जे आहे ते इथे कॅन्सल होईल. त्यानंतर 20 मायनस 20 म्हणजे हे प्लस 20 आहे ते मायनस 20. सो हे 20 ही टर्मसुद्धा इथे कॅन्सल होईल. म्हणजे इकडे काय शिल्लक राहील तर x फक्त इथे शिल्लक राहील दिसते x अपॉन 12x मायनस 20 एवढे इथे शिल्लक राहिले दिसतात इज इक्वल टू. तर इकडे बघा 8x मायनस 8x ही टर्म इथे कॅन्सल होईल. त्यानंतर 12 मायनस 12 ही टर्म पण इथे कॅन्सल होईल. सो इथे सुद्धा काय देईल इथे x² आहे x² शिल्लक राहील x² अपॉन 8x प्लस 12 असं इथे मिळताना आपल्याला दिसून येईल. x² 8x प्लस 12 ही टर्म इथे मिळताना दिसून येते. आता जर इथे अशा ह्या दोन टर्म आपल्याला मिळाल्या त्याचा अर्थ आपण असं म्हणू शकतो x ची व्हॅल्यू जर 0 असेल तर आपल्याला या दोन्ही साईड्स इथे सेम आहेत असं इथे म्हणता येऊ शकतं. मग आपल्याला कसं म्हणता येईल दिस इक्वेशन इज ट्रू फॉर x इज इक्वल टू 0. इथे बघा x ची व्हॅल्यू 0 घेतली तर दोन्ही टर्म इथे दोन्ही साईड जे आहेत लेफ्ट हँड साईड आणि राईट हँड साईड इक्वल टू साईनच्या सेम मिळताना दिसून येते. सो आपण इथे म्हणू शकतो दिस इक्वेशन इज ट्रू फॉर x इज इक्वल टू 0. दिस इक्वेशन इज ट्रू फॉर x इज इक्वल टू 0. x इज इक्वल टू 0 साठी हे जे इक्वेशन आपण लिहिले ते बरोबर आहे असे ते म्हणता येऊ शकतं. सो देअरफॉर आपण असं म्हणू शकतो x इज इक्वल टू 0 इज सोल्युशन ऑफ द गिवन इक्वेशन. देअरफॉर x इज इक्वल टू 0 is solution of the given equation. ऑफ द गिवन इक्वेशन. ह्या इक्वेशनचा आपल्याला एक सोल्युशन मिळालेला आहे x इज इक्वल टू 0. पण आता आपण दुसरी एक शक्यता घ्यायची आहे की x इज इक्वल टू नॉट 0. देन आपल्याला असं म्हणता येईल बघा यांचे न्यूमरेटर सेम आहेत सो डिनोमिनेटर जे असणार आहेत ते सुद्धा सेम असणार आहेत. 12x मायनस 20 इज इक्वल टू 8x प्लस 12 असं घेऊन आपल्याला दुसरं सुद्धा याचं सोल्युशन काढता येऊ शकतं. इफ x इज इक्वल टू नॉट इक्वल टू 0 सो आपण हे असं घेऊया x इज नॉट इक्वल टू 0. आता x ची व्हॅल्यू जी आहे ती 0 नाही आहे. देन आपल्याला असं म्हणता येऊ शकतं याचे जे डिनोमिनेटर दोन्ही आहेत ते इथे सेम आहेत आणि x ची व्हॅल्यू आपल्याला काय मिळते ते आपण पाहूया. 12x मायनस 20 इज इक्वल टू इकडचं डिनोमिनेटर काय आहे तर 8x प्लस 12. 8x प्लस 12 हा इथे डिनोमिनेटर आपल्याला मिळताना दिसून येतो. हे डिनोमिनेटर दोन्ही जे आहेत ते इथे सेम आहेत. सो आता हे सोडवून पाहूया आपण. 8x इक्वल टू साईनच्या इकडे घेऊया आणि 20 आहे ते तिकडे नेऊया. सो कसं होईल बघा 12x आता हे 8x प्लस आहे ते इकडे येऊन मायनस होते. सो मायनस 8x इज इक्वल टू इथे आपल्याला आधीपासून इथे 12 आहेत इथे मायनस 20 आहेत ते तिकडे जाऊन प्लस 20 होतील. सो 12x मायनस 8x आपल्याला इथे 4x मिळतील इज इक्वल टू 12 प्लस 20 ह्याची व्हॅल्यू 32 मिळेल. सो एक्सची व्हॅल्यू काढायची असेल तर 4 आहे ते इक्वल टू साईनच्या पलीकडे न्यावे लागतील. 4 इंटू एक्स आहेत म्हणजे मल्टिप्लिकेशनसाठी आहेत ते तिकडे जाऊन डिव्हिजन होणार आहे डिवाइड होणार आहेत. सो 32 अपॉन 4 ही एक्सची व्हॅल्यू मिळेल. 32ला आपण 4ने डिवाइड केलं तर एक्सची व्हॅल्यू येते आपल्याला 8 ही मिळताना येते दिसून येते. सो आपल्याला एक्सच्या व्हॅल्यू 2 येथे मिळालेल्या आहेत. पहिली व्हॅल्यू म्हणजे 0 आणि दुसरी व्हॅल्यू म्हणजे 8 ह्या 2 येते. हे जे आपल्याला इक्वेशन दिलेलं आहे त्याचे सोल्युशन असणार आहेत.
सो आपण असं म्हणूया x इज इक्वल टू 0 और x इज इक्वल टू 8 is the solution of the given equation. इज द सोल्युशन ऑफ द गिवन इक्वेशन. यामध्ये आपल्याला इक्वेशन दिलं होतं आणि इक्वेशन सॉल्व्ह करायला सांगितलं होतं. आपण हे इक्वेशन सॉल्व्ह केलेलं आहे. यामध्ये आपल्याला एक्सची व्हॅल्यू 2 मिळालेले आहेत. एक्स इज इक्वल टू 0 और एक्स इज इक्वल टू 8. या दोनची व्हॅल्यू आहेत ते आपल्याला एक्सचे आहे तसे इथे आपल्याला मिळायला दिसून येतं. ह्यात आपल्याला कंपोनेंट डिव्हिडंड दोन्हींचा पण यूज करावा लागलेला आहे. त्यानंतर आपल्याला ह्या टर्म कॅन्सल करण्यासाठी काय करावं लागलं तर दोन्ही साईडला इथे 1/4 ने मल्टिप्लाय करावं लागलं. या सगळ्या गोष्टींचा इथे आपल्याला विचार करावा लागतो. हे अशा प्रकारचे जे प्रॉब्लेम्स असतात ते सॉल्व्ह करताना. आता ह्यातला आपण सेकंड प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह करणार आहोत. सेकंड प्रॉब्लेममध्ये आपल्याला 10x² प्लस 15x प्लस 63 अपॉन 5x² मायनस 25x प्लस 12 इज इक्वल टू 2x प्लस 3 अपॉन x मायनस 5. आता 2x प्लस 3 अपॉन x मायनस 5 हे इक्वेशन जे आहे ते ह्या इक्वेशनशी सेम आहे असं इथे आपल्याला दाखवायचं आणि एक्सची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची. आता इथे जर आपण पाहिलं तर 10x² प्लस 15x ह्या दोन टर्मच्या बाबतीत विचार केला तर इथे आपल्याला 5 कॉमन दिसत आहेत. त्याचबरोबर 5x कॉमन दिसत आहेत. सो इथे पण विचार केला तर 5x² मायनस 25x या दोन टर्मच्या बाबतीत विचार केला तर इथे 5x कॉमन दिसत आहेत. सो इथे आपण पहिल्या दोन टर्ममध्ये 5x कॉमन घेऊया आणि बघा इथे काय मिळेल तर. सो आधी हे आपण इक्वेशन आहे असंच लिहून घेऊया. 10x² प्लस 15x प्लस 63 अपॉन 5x² मायनस 25x प्लस 12 इज इक्वल टू 2x प्लस 3 अपॉन x मायनस 5. आता इथे आपण पहिले जे दोन टर्म आहेत पहिल्या इक्वेशनच्या त्यामधून आपण कॉमन घेऊया. बघा इथे 10x आहे तिथे 15x आहेत. सो आपल्याला 5x हे इथे कॉमन मिळताना दिसून येते. सो इथे आपण म्हणू 5x इंटू ब्रॅकेट पहिल्या दोन टर्मच्या बाबतीतच विचार करतोय आपण. इथे 2x राहतील प्लस आता 5x कॉमन निघालेत म्हटलं इथे 3 एवढे शिल्लक राहतील प्लस 63 पुढचे प्लस 63 आहेत तसेच. तर इथे सुद्धा आपण तेच करणार आहोत. 5xच कॉमन निघतील. 5x² मायनस 25x मध्ये 5x कॉमन मिळतील इंटू ब्रॅकेट बघा x शिल्लक राहील मायनस 5 प्लस इथे 12 आहेत तसेच आपण लिहूया प्लस 12 इज इक्वल टू 2x प्लस 3 अपॉन x मायनस 5. आता इथे बघा इथे आपल्याला काय मिळालं 2x प्लस 3 इथे 2x प्लस 3 आहेत. इथे x मायनस 5 आहेत इथे पण x मायनस 5 आहेत. आता इथे आपण काय करूया सबस्टिट्यूट करूया. x प्लस 3 साठी m घेऊया आणि x मायनस 5 साठी n घेऊया. सबस्टिट्यूटिंग m फॉर substituting m for 2x plus 3 and n for x minus 5. x minus 5 च्या ठिकाणी आपण n लिहिणार आहोत आणि 2x plus 3 च्या ठिकाणी आपण m लिहिणार आहोत. मग इथे कसं बघा मिळेल 5x into m 5x into m plus 63 अपॉन आता 5x इंटू आता x मायनस 5 साठी आपण इथे n घेणार आहोत. सो इंटू n येणार प्लस 12 इज इक्वल टू 2x प्लस 3 साठी m आहे इथे. सो इथे इक्वल टू m अपॉन x मायनस 5 साठी n घेणार आहोत आपण. n इथे घेतलेला आहे. सो हे मल्टिप्लिकेशन काय आहे ते करूया बघा. 5mx येईल इथे प्लस 63 अपॉन 5nx प्लस 12 5x इंटू m 5mx प्लस 63 आहेत तसेच राहतील अपॉन 5nx प्लस 12 हे राहतील इज इक्वल टू m अपॉन n हे इथे मिळताना दिसून येतील. आता पुढच्या स्टेपला आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करूया. म्हणजे n ह्या टर्मची मल्टिप्लिकेशनसाठी येईल आणि ही टर्म m बरोबर मल्टिप्लिकेशनसाठी जाईल. म्हणजेच बघा n इंटू ब्रॅकेट ही टर्म असणार आहे 5mx प्लस 63 इज इक्वल टू m इंटू ब्रॅकेट ही टर्म असणार आहे 5nx प्लस 12 असे इथे मिळताना दिसून येईल.
सो आता आपण ह्यांचं मल्टिप्लिकेशन बघा काय काय येईल. तर 5mx इंटू एन. सो 5mnx असं इथे मिळेल. 5mnx प्लस 63 इंटू एन 63n असं मिळेल इज इक्वल टू इकडे पण असं जाईल m इंटू 5nx. इथे आपल्याला 5mnx मिळेल प्लस 12 इंटू m 12m एवढं इथे मिळताना दिसून येईल. आता जर इक्वल टू साईनच्या दोन्ही बाजूला जर साईड पाहिलं तर इथे आपल्याला एक टर्म जे आहे ते कॉमन दिसते. 5mnx ही टर्म आपण काय करणार आहोत तर इलिमिनेट करणार आहोत. ही टर्म जर निघून गेली तर इथे आपल्याला काय मिळेल बघा. 5mnx आणि 5mnx दोन्हीला पण सेम साईन आहे. सो ही टर्म निघून जाईल. इथे आपल्याला काय मिळेल उरलेली टर्म म्हणजे 63n इज इक्वल टू 12m असे इथे आपल्याला मिळताना दिसून येते. 63n इज इक्वल टू 12m असे इथे मिळाल्यानंतर आपण बघायचं जर दोन्हीमध्ये आपण जर विचार केला तर इथे दोन्हीमध्ये कॉमन फॅक्टर 3 दिसतोय. सो इथे आपण डिवायडिंग बोथ साइड्स बाय 3 असे इथे करूया. डिवायडिंग बोथ साइड्स बाय 3. आता 3ने जेव्हा आपण डिवाइड करू तेव्हा आपल्याला इथे काय मिळेल 63ला 3ने इथे डिवाइड केलं तर इथे 21 मिळेल. सो 21n इज इक्वल टू 12ला 3ने डिवाइड केलं तर इथे 4 मिळेल 4m. 21n इज इक्वल टू 4m आता असं मिळालेलं इथे दिसून येते. आता येथे आपण काय करूया m आणि n साठी पण आपण इथे काहीतरी कन्सिडर केलं होतं. m साठी काय तर 2x + 3 आणि n साठी इथे x - 5. आता या जे व्हॅल्यूज आहेत ते इथे सबस्टिट्यूट करूया. सबस्टिट्यूटिंग द व्हॅल्यूज ऑफ m अँड n. सबस्टिट्यूटिंग व्हॅल्यूज ऑफ m अँड n. आता m आणि n च्या व्हॅल्यू जे आहेत ते आपण घेऊया. n बघा 21n आहे. सो n साठी आपण x - 5 घेतलं होतं. 21 इंटू ब्रॅकेट x - 5 इज इक्वल टू आता 4m आहे. 4 इंटू ब्रॅकेट बघा काय मिळेल m ची व्हॅल्यू काय आहे तर 2x + 3. आता हे आपण मल्टिप्लाय करूया. बघा 21 इंटू x 21x मायनस 21 इंटू 5 केलं तर 105 असं मिळताना दिसून येईल इज इक्वल टू 4ने या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करूया. 4 इंटू 2x दॅट इज 8x प्लस 4 इंटू 3 12 असं इथे मिळताना दिसून येईल. बघा 21x मायनस 105 इज इक्वल टू 8x प्लस 12. आता आपण साईड चेंज करूया. इथे बघा 8x इक्वल टू साईनच्या इकडे आणूया. प्लस 8x आहे ते इकडे येऊन मायनस 8x होतील आणि मायनस 105 आहे ते इकडे जाऊन प्लस 105 होताना इथे दिसून येतील. सो इथे आपण 8x इकडे आणल्यावर बघा इथे आधीपासून काय तर 21x आहेत मायनस 8x इज इक्वल टू आता इकडे 12 शिल्लक आहेत प्लस हे 105 असं मिळताना इथे दिसून येतील. सो आता 21x मायनस 8x 21 मायनस 8 केलं तर इथे 13 मिळतील. सो 13x इज इक्वल टू 105 मध्ये आपण 12 ॲड केलं तर 117 एवढी मिळतील. आता 13x ची व्हॅल्यू आपल्याला 117 एवढी मिळालेली दिसून येते. x ची व्हॅल्यू जर कॅल्क्युलेट करायची असेल तर हे 13 आहे ते इक्वल टू साईनच्या पलीकडे न्यावे लागतील. आता 13 आणि x यांच्यामध्ये कोणती क्रिया येते तर मल्टिप्लिकेशन आहे. 13 इंटू x आहेत. सो तिकडे जाताना 13 डिवाइड होतील डिवाइडसाठी जातील 117/13. सो x ची व्हॅल्यू बघा इथे काय मिळते 117ला आपण 13ने डिवाइड केलं तर इथे 9 ही x ची व्हॅल्यू येते मिळताना दिसून येते. x ची व्हॅल्यू 9 आहे. आपल्याला हे जे इक्वेशन दिलं होतं त्याचं सोल्युशन आपल्याला काय मिळते तर x इज इक्वल टू 9 इज द इक्वेशन सोल्युशन ऑफ गिवन इक्वेशन. therefore आपण असं म्हणू x इज इक्वल टू 9 इज द सोल्युशन ऑफ गिवन इक्वेशन. दिलेल्या इक्वेशनचं सोल्युशन काय आपल्याला मिळालेलं आहे तर x इज इक्वल टू 9 हे इथे मिळालेलं दिसून येतं. यामध्ये बघा आपल्याला काही ना काहीतरी शोधावं लागतं. जे आपल्याला इक्वेशन्स दिले असतात त्यामध्ये आपल्याला काही ना काहीतरी शोधून सोडावं लागतं. सो इथे आपल्याला बघा इथे 2x + 3 आपण x - 5 असं दिलं होतं. यामध्ये आपल्याला पहिल्या 2 टर्ममध्ये ते कॉमन फॅक्टर्स मिळाले कोणते 2x + 3 आणि x - 5. सो ते घेऊन आपण त्यासाठी काहीतरी व्हॅल्यू सबस्टिट्यूट केल्या आणि इथे आपण ज्या काय आपल्याला मिळालेलं आहे ते सोडवत गेल्यानंतर x ची व्हॅल्यू इथे आपल्याला 9 मिळालेली दिसून येते. सो इक्वेशनचं सोल्युशन काय असणार आहे तर x इज इक्वल टू 9. हा प्रॉब्लेम आपला इथे पूर्णपणे सोडून झालेला आहे. पुढच्या प्रॉब्लेममध्ये आपल्याला 2x + 1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 2x - 1 ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन 2x + 1 ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 2x - 1 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू 17/8.
आता इथे आपल्याला हे जे इक्वेशन दिलं आहे यामध्ये आपल्याला सहज सोपं दिसत आहे काहीतरी. यामध्ये आपल्याला कंपोनेंट ऑफ डिव्हिडंडो केलं तर इथे आपल्याला काही टर्म्स इथे कॅन्सल होताना दिसून येतील. सो इथे आपण कंपोनेंट ऑफ डिव्हिडंडो करूया. आधी हे इक्वेशन्स जे दिले आहेत ते आहे तशीच लिहून घेऊया. बघा, पहिला इक्वेशन 2x + 1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 2x - 1 ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन 2x + 1 ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 2x - 1 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू 17/8 असं इथे आपल्याला दिलेलं आहे. सो इथे आपण कंपोनेंट ऑफ डिव्हिडंडोचा यूज करणार आहोत. बाय कंपोनेंट ऑफ डिव्हिडंडो कसं होईल बघा, इथे आपल्याला न्यूमरेटरमध्ये काय करायचं आहे तर न्यूमरेटरच्या ठिकाणी डिनोमिनेटर ॲड करायचं आहे. सो 2x + 1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 2x - 1 ब्रॅकेट स्क्वेअर. आता इथे प्लस करायचं आहे. सो याच्यामध्ये काही चेंजेस होणार नाहीत, त्यामुळे आपण आहे तसंच लिहूया. बघा, 2x + 1 ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 2x - 1 ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन, आता इथे हेच येणार आहे, फक्त इथे मायनस साईन येईल. मायनस साईन आल्यावर इथलं साईन प्लस होईल इथे डिनोमिनेटरला. सो कसं येईल बघा, 2x + 1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 2x - 1 ब्रॅकेट स्क्वेअर. आता इथे मायनस साईन दिल्यामुळे हे प्लस साईन इथे मायनस झालं आहे, इथलं मायनस साईन प्लस होणार आहे. 2x + 1 ब्रॅकेट स्क्वेअर मायनस इथे प्लस झालं 2x - 1 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू 17 + 8 अपॉन 17 - 8. इथे न्यूमरेटरमध्ये डिनोमिनेटर ॲड केले न्यूमरेटरच्या ठिकाणी आणि डिनोमिनेटरच्या ठिकाणी न्यूमरेटरमधून डिनोमिनेटर मायनस केलेले आहेत. सो आता बघा, इथे आपल्याला काय मिळेल तर 2x - 1 इथे दिसतात, 2x - 1 इथे दिसतात, प्लस 2x - 1 आहे तिथे मायनस 2x - 1 आहेत, ब्रॅकेट स्क्वेअर आहे तिथे. सो या ज्या टर्म आहेत त्या एकमेकांना कॅन्सल होतील. सो इथे काय राहील 2x + 1 ब्रॅकेट स्क्वेअर 2x + 1 ब्रॅकेट स्क्वेअर यांची ॲडिशन केली तर 2 × ब्रॅकेट 2x + 1 ब्रॅकेटचा इथे स्क्वेअर मिळताना दिसून येईल अपॉन, बघा इथे सुद्धा असं आहे 2x + 1 ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 2x + 1 ब्रॅकेट स्क्वेअर. हे दोन ज्या ह्या टर्म आहेत त्या एकमेकींना कॅन्सल होतील. सो इथे काय राहील बघा 2x - 1 ब्रॅकेट स्क्वेअर 2x - 1 ब्रॅकेट स्क्वेअर यांची ॲडिशन काय होईल तर 2 × ब्रॅकेट 2x - 1 ब्रॅकेट स्क्वेअर अशी ॲडिशन होताना दिसून येईल. आता बघा इथे 17 + 8 आहेत, 17 + 8 25 अपॉन 17 - 8 17 - 8 केलं तर इथे आपल्याला 9 मिळताना दिसून येतील. आता न्यूमरेटरला 2 आहेत, डिनोमिनेटरला 2 आहेत, ही टर्म सुद्धा इथे आपल्याला कॅन्सल करता येते. म्हणजेच काय मिळेल तर 2 जर कॅन्सल केले दोन्हीकडून तर इथे आपल्याला मिळतील 2x + 1 ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन 2x - 1 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू 25/9. आता दोन्ही साईडला आपल्याला स्क्वेअर नंबर्स दिसतात, स्क्वेअर्स आहेत, दोन्ही साईडला स्क्वेअर्स आहेत. सो आपण इथे काय करणार आहोत तर बाय टेकिंग रूट्स ऑफ बोथ साइड्स, बाय टेकिंग रूट्स ऑफ बोथ साइड्स. हे जे स्क्वेअरचं साईन आहे ते इथे निघून जाईल. रूट घेतलं म्हणजेच काय होणार, याचं स्क्वेअर साईन निघून जाईल. सो इथे असं होईल 2x + 1 अपॉन 2x - 1 इज इक्वल टू 25चं रूट किती आहे तर इथे 5 आहे अपॉन 9चं रूट 3 आहे. 5/3 ही आपल्याला इथे मिळताना दिसून येते. सो इथे आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करूया आणि काय मिळते ते पाहूया. बघा इथे क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर इथे मिळेल बघा 3 × 2x + 2x + 1 होईल. सो 3 × ब्रॅकेट 2x + 1 असं मिळेल इज इक्वल टू 5 × ब्रॅकेट 2x - 1. आता हे सोडवल्यानंतर बघा काय मिळेल, ह्या ब्रॅकेटला आपण 3 ने मल्टिप्लाय करूया. 3 × 2 दॅट इज 6x येणार आहे प्लस 3 × 1 जर केलं 3 × 1 यांचं मल्टिप्लिकेशन 3 आहे. 6x + 3 इज इक्वल टू 5 × 2x दॅट इज 10x अँड 5 × 1 5. सो इथे -5 मिळताना दिसून येतील, -5 असं इथे मिळेल. बघा हे ब्रॅकेट सोडवल्यानंतर आपल्याला असं मिळतं 6x + 3 इज इक्वल टू 10x - 5. आता हे सोडवलं तर इथे आपल्याला एक्सची जी काय व्हॅल्यू असेल ती इथे मिळेल. आता आपण काय करूया तर हे 10x आहे ते इक्वल टू साईनच्या इकडे
आणूया आणि 3 आहे ते तिकडे नेऊया. बघा 10x इकडे येताना -10x होऊन येतील. सो 6x मायनस 10x इज इक्वल टू, आता हे +3 आहे ते तिकडे जाताना -3 होतील. आधीपासून इकडे -5 आहेत, -3. सो 6x मधून 10x जर आपण येथे सबट्रॅक्ट केले तर येथे 4x मिळतील, -4x मिळतील इज इक्वल टू -5 -3. यांची ॲडिशन होईल, साईन सेम असल्यामुळे -8 होतील. दोन्हीकडे पण साईन सेम आहेत, सो इथे आपण प्लस साईन करून घेऊ शकतो. सो 4x इज इक्वल टू 8 असे इथे मिळेल आपल्याला. आता 4 इक्वल टू साईनच्या पलीकडे नेलं तर आपल्याला एक्सची जी काय व्हॅल्यू असेल ती येथे मिळेल. बघा x इज इक्वल टू 4 × x आहेत, सो 4 तिकडे जाताना डिवाईड होतील 8/4. सो एक्सची जी काय व्हॅल्यू आहे ती येते आपल्याला 8/4ची व्हॅल्यू 2 आहे. सो एक्सची व्हॅल्यू येते आपल्याला 2 आहे असे इथे मिळताना दिसून येते. x इज इक्वल टू 2. हे आपल्याला जे इक्वेशन आहे दिलेलं त्याचं सोल्युशन आहे असं इथे आपल्याला म्हणता येऊ शकतं. सो आपण असं म्हणू, देअरफॉर x इज इक्वल टू 2 इज द सोल्युशन ऑफ गिवन इक्वेशन. हे जे दिलेलं इक्वेशन आहे त्या इक्वेशनचं सोल्युशन आपल्याला काय मिळालेलं आहे तर x इज इक्वल टू 2 हे आपल्याला इथे सोल्युशन मिळालेलं दिसून येतं. बघा हा जो प्रॉब्लेम आहे तो इथे आपल्याला पूर्णपणे सोडून झालेला आहे. यामध्ये आपल्याला काय दिलं होतं, अशा प्रकारे इक्वेशन दिली होती. आपल्याला इझिली आपण काय केलं इथे कंपाऊंड डिव्हिडंड रूलचा यूज केलेला आहे. त्यानुसार आपल्याला काही टर्म इथे कॅन्सल झाल्या. इथे आपल्याला स्क्वेअर नंबर्स मिळाले. आपण काय केले तर रूट्स घेतले दोन्ही बाजूंचे आणि आपण सोडवत गेल्यानंतर आपल्याला एक्सची व्हॅल्यू इथे 2 मिळालेली दिसून येते. आपण आता पुढचा प्रॉब्लेम सोडूया. 4th प्रॉब्लेममध्ये आपल्याला असं दिलं आहे, रूटमध्ये आहेत 4x + 1 प्लस x + 3 अपॉन √4x + 1 मायनस √4x + 3 इज इक्वल टू 4/1. इथे आपण आता बाय कंपाऊंड डिव्हिडंड करणार आहोत, कारण इथे जे मायनस साईन आहेत ते निघून जातील, एकमेकांना काही टर्म्स इथे कॅन्सल होतील. सो इथे आपण करूया बाय कंपाऊंड डिव्हिडंड. न्यूमरेटरमध्ये जे डिनोमिनेटर आहे ते इथे ॲड होतील. सो रूटमध्ये 4x + 1 प्लस x + 3 प्लस 4x + 1 मायनस x + 3 असे इथे मिळतील. आता पुढे बघा आता आपण केलं तर इथे काय होणार आहे, हेच राहणार आहे, फक्त इथे मध्ये मायनस साईन येईल आणि मायनस इथे आल्यामुळे इथे प्लस साईन होईल. सो बघा आहे असंच येणार आहे, 4x + 1 प्लस इथे येईल x + 3, इथे मायनस साईन येईल, मायनस साईन आल्यामुळे इथलं साईन पण प्लस होणार आहे. 4x + 1 इथे प्लस होईल x + 3 इट इज इक्वल टू 4 + 1/4 - 1 असे इथे मिळताना इथे दिसून येईल. आता हे सोडवल्यानंतर बघा इथे आपल्याला x - 3 ला मायनस इथे साईन आहे रूटमध्ये आणि x - 3 ला इथे रूटमध्ये इथे प्लस साईन आहे. सो ह्या ज्या दोन टर्म आहेत इथे कॅन्सल होतील. सो इथे काय राहील बघा, 4x + 1 √4x + 1 प्लस √4x + 1 म्हणजेच काय मिळेल तर 2 √4x + 1 हे न्यूमरेटरला मिळाले दिसून येतात. आणि डिनोमिनेटरचा विचार केला तर इथे ह्या रूटला इथे प्लस साईन आहे आणि हे या रूटला, दोन्ही रूट सेम रूट आहेत, फक्त इथे काय आहे इथे प्लस आहे इथे मायनस आहे. सो ही जी दोन रूट्स आहेत ते एकमेकांना कॅन्सल होतील. आता हे बघा रूटमध्ये x + 3 आणि इथे रूटमध्ये x + 3 आहे, त्यांची ॲडिशन होईल. सो 2 √x + 3 मी इथे दिसून येईल इज इक्वल टू 4 + 1 इथे 5 होईल आणि 4 - 1 3 असं इथे मी इथे दिसून येईल. सो आता बघा 2 न्यूमरेटरला 2 डिनोमिनेटरला सुद्धा आहेत, ते एकमेकांना कॅन्सल होतील. आता कॅन्सल झाल्यानंतर आपल्याला काय मिळेल बघा, फक्त इथे रूटमध्ये 4x + 1 मिळतील, 4x + 1 अपॉन रूटमध्ये x + 3 मिळतील इज इक्वल टू 5/3 हे इथे मिळतील. आता दोन्ही बाजूंची आपण स्क्वेअर केली, रूट न करता स्क्वेअर करायचे आहेत आपण बाय टेकिंग स्क्वेअर्स ऑफ बोथ साइड्स, बाय टेकिंग स्क्वेअर्स ऑफ बोथ साइड्स. आता स्क्वेअर केले तर याचं रूटचे जे साईन आहे ते इथे निघून जाताना दिसून येतील आणि ह्याचे 5चा स्क्वेअर होईल, त्याचबरोबर 3चा सुद्धा इथे स्क्वेअर होईल. सो रूट साईन याचं निघून गेल्यानंतर काय होईल बघा, 4x + 1 अपॉन
एक्स प्लस 3 आहेत तसेच येतील, एक्स प्लस 3 म्हणजे स्क्वेअर केल्यानंतर यांच्या थोडक्यात रूट जे साईन आहे ते निघून गेले. इज इक्वल टू 5 स्क्वेअर किती आहे तर 25 आहे आणि 3चा स्क्वेअर किती आहे तर 9 आहे. आपण इथे काय केलं आहे तर बाय टेकिंग स्क्वेअर्स ऑफ बोथ साईड्स इथे आपण दोन्ही बाजूंचे स्क्वेअर्स केलेले आहेत. सो आता आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करूया आणि एक्सची जी काय व्हॅल्यू येते ती पाहूया. आता 9 आहे ते 4x प्लस 1 बरोबर मल्टिप्लिकेशनसाठी जातील. सो 9 इंटू ब्रॅकेट 4x प्लस 1 इज इक्वल टू आता 25 ह्या टर्मशी मल्टिप्लिकेशनसाठी होणार आहेत. 25 इंटू ब्रॅकेट एक्स प्लस 3. आता 9 इंटू 4 36 एक्स प्लस 9 इंटू 1 9 असं येते आपल्याला. हे ब्रॅकेट सॉल्व्ह केल्यानंतर मिळताना दिसून येते. इज इक्वल टू 25 इंटू एक्स 25 एक्स प्लस 25 इंटू 3 दॅट इज 75 असं इथे मिळताना दिसून येते. बघा आपल्याला 36x प्लस 9 इज इक्वल टू 25x प्लस 75 असे इथे आता मिळालेलं दिसून येते. आता इथे आपण काय करूया तर साईड चेंज करूया. एक्सची टर्म्स आहेत त्या एका बाजूला घेऊया आणि ज्या संख्या आहेत त्या एका बाजूला घेऊया. बघा हे 25x आहेत त्याला प्लस साईन आहे, इकडे येताना मायनस होतील. पण हे 9 आहेत त्यांना प्लस साईन आहे, ते तिकडे जाताना मायनस होतील. सो असं होईल 36x मायनस 25x 36x मायनस 25x इज इक्वल टू या आधीपासून इथे 75 आहेत. 75 मायनस 9 हे 9 आहेत ते तिकडे गेल्यावर मायनस साईन झालेलं आहे. सो आता हे आपण सबट्रॅक्शन करूया. 36x मधून आपण 25x मायनस केले तर इथे आपल्याला 11x मिळतील. 11x इज इक्वल टू 75 मधून 9 मायनस केले तर इथे आपल्याला 66 मिळतील. सो 11x इज इक्वल टू 66 ही व्हॅल्यू येते मिळताना दिसून येते. सो एक्सची व्हॅल्यू आपल्याला काढायची म्हटल्यावर 11 आहे ते इक्वल टू साईनच्या पलीकडे नेऊया. 11 हे एक्स बरोबर मल्टिप्लिकेशनसाठी आहेत ते तिकडे जाऊन डिवाइड होतील. सो 66 अपॉन 11 66ला 11ने आपण डिवाइड केलं तर इथे आपल्याला एक्सची व्हॅल्यू 6 अशी मिळताना दिसून येते. बघा एक्सची व्हॅल्यू हे आपल्याला जे इक्वेशन्स दिले त्या इक्वेशनसाठी एक्सची व्हॅल्यू आपल्याला काय मिळाली तर 6 ही मिळालेली येते दिसून येते. म्हणजेच काय तर या प्रॉब्लेमचं सोल्युशन काय आहे तर 6 हे सोल्युशन आहे असं इथे आपल्याला म्हणता येऊ शकतं. सो एक्स इज इक्वल टू 6 इज द सोल्युशन ऑफ गिवन इक्वेशन. देअरफॉर x is equal to 6 is solution of given equation असं इथे आपण म्हणू शकतो. आपल्याला दिलेलं जे इक्वेशन आहे त्याचं सोल्युशन काय मिळालेलं आहे तर x इज इक्वल टू 6. यामध्ये कंपेअर टू डिव्हिडंड ह्याचा आपण इथे वापर केलेला आहे आणि आपल्याला हे मिळाल्यानंतर ही टर्म मिळाल्यानंतर आपण काय केलं दोन्ही बाजूंचे स्क्वेअर्स केले. स्क्वेअर्स केल्यामुळे आपल्याला हे सोडवणं सहज शक्य झालं. बघा हे जी प्रॉब्लेम्स असतात ते परीक्षेमध्ये साधारण 3 ते 4 गुणांसाठी विचारले जातात. अतिशय सोपे असे हे प्रॉब्लेम्स आहेत. 5th प्रॉब्लेममध्ये बघा काय दिलेलं आहे. ब्रॅकेटमध्ये 4x प्लस 1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 2x प्लस 3 ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन 4x स्क्वेअर प्लस 12x प्लस 9 इज इक्वल टू 61 अपॉन 36. इथे जर आपण पाहिलं तर इथे आपल्या डिनोमिनेटरला जे दिसतंय बघा 4x स्क्वेअर प्लस 12x प्लस 9 हा परफेक्ट स्क्वेअर आहे. कशाचा आहे तर 2x प्लस 3 या ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे. सो इथे आपण ह्याऐवजी काय घेणार आहोत तर 2x प्लस 3 ब्रॅकेट स्क्वेअर घेणार आहोत आणि इथे सोडवणार आहोत. बघा आपण हे आधी असंच लिहून घेऊया. मग इथे 4x प्लस 1 ब्रॅकेटचा इथे स्क्वेअर आहे प्लस 2x प्लस 3 ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे अपॉन 4x स्क्वेअर प्लस 12x प्लस 9 इज इक्वल टू 61 अपॉन 36. आता हा 4x स्क्वेअर प्लस 12x प्लस 9 हा जो आहे तो परफेक्ट स्क्वेअर आहे. कशाचा तर 2x प्लस 3 या ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे. सो आपण इथे 2x प्लस 3 ब्रॅकेट स्क्वेअर घेऊन सोडवणार आहोत. 4x प्लस 1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 2x प्लस 3 ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन इथे 2x प्लस 3 ब्रॅकेट स्क्वेअर ह्याच्याऐवजी पण 2x प्लस 3 ब्रॅकेट स्क्वेअर घेतलेला आहे का तर ह्याचा हा स्क्वेअर आहे इज इक्वल टू 61 अपॉन 36. आता इथे आपण डिव्हिडेंडो करणार. डिव्हिडेंडो केलं तर काय होईल न्यूमरेटरमधून डिनोमिनेटर मायनस करायचं आहे फक्त. म्हणजेच ही 2x प्लस 3 ही जी टर्म आहे ती इथे कॅन्सल होईल असं इथे आपल्याला दिसून येईल. सो आपण इथे डिव्हिडेंडो करूया बाय डिव्हिडेंडो. बाय डिव्हिडेंडो कसं होईल बघा 4x प्लस 1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 2x प्लस 3 ब्रॅकेट स्क्वेअर मायनस आता हे डिनोमिनेटर मायनस होईल तिथे 2x प्लस 3 ब्रॅकेट स्क्वेअर इथे अपॉन 2x प्लस 3
ब्रॅकेट स्क्वेअर होईल इज इक्वल टू, आता इकडे पण डिव्हिडंड आपल्याला करायला लागेल 61 मायनस 36 अपॉन 36 असं इथे मिळताना दिसून येईल. आता इथे बघितलं तर बघा 2x प्लस 3 ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 2x प्लस 3 ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजे 2x प्लस 3 ब्रॅकेट स्क्वेअर हे जी टर्म आहे ती इथे कॅन्सल होईल, इलिमिनेट होईल. सो इथे आपल्याला न्यूमरेटरला काय मिळेल, फक्त 4x प्लस 1 ब्रॅकेट स्क्वेअर मिळेल, 4x प्लस 1 ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन 2x प्लस 3 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू, आता 61 मधून 36 जर इथे आपण सबट्रॅक्ट केले तर इथे आपल्याला 25 मिळतील अपॉन 36 आहेत तसेच. आता दोन्ही बाजूला जर आपण पाहिलं इक्वल टू साईनच्या दोन्ही बाजूचा विचार केला तर इथे आपल्याला परफेक्ट स्क्वेअर दोन्ही बाजूला इथे मिळताना दिसून येतात. सो आपण काय करणार बाय टेकिंग रूट्स ऑफ बोथ साइड्स, बाय टेकिंग रूट्स ऑफ बोथ साइड्स. आता रूट्स घेतले तर हे स्क्वेअरचं साईन इथे निघून जाईल दोन्ही ठिकाणी. बघा काय होईल, 4x प्लस 1 अपॉन 2x प्लस 3 इज इक्वल टू 25चं रूट आहे 5 आणि 36चं रूट आहे 6. सो इथे आपल्याला काय मिळालेलं आहे 4x प्लस 1 अपॉन 2x प्लस 3 इज इक्वल टू 5 अपॉन 6 असं इथे मिळालेलं दिसून येतो. आता इथे आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर इथे आपल्याला एक्सची व्हॅल्यू जी आहे ते कॅल्क्युलेट करणं सोपं जाईल. सो 6 आहेत ते इकडे मल्टिप्लिकेशनसाठी येतील 4x प्लस 1ला आणि 5 आहेत ते त्याला 2x प्लस 3 मल्टिप्लिकेशनसाठी जातील. सो 6 इंटू ब्रॅकेट 4x प्लस 1 इज इक्वल टू 5 इंटू ब्रॅकेट 2x प्लस 3 असं इथे मिळताना दिसून येईल. आता आपण ह्यामध्ये काय करूया तर हे जे 6 आहेत त्याने ह्या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करूया. 6 इंटू 4 दॅट इज 24. सो इथे आपल्याला काय मिळतील 24 मिळतील, 24x. आता 6 इंटू 1 6 येणार प्लस 6 इज इक्वल टू 5 इंटू 2 दॅट इज 10x प्लस 5 इंटू 3 15 प्लस 15 असं इथे आपल्याला मिळताना दिसून येईल. सो आता आपण इथे साईड चेंज करूया आणि सोडूया. आता हे 10x आहे ते इक्वल टू साईनच्या इकडे आले तर मायनस होतील आणि हे 6 आहे ते इक्वल टू साईनच्या पलीकडे नेले तर पण ते सुद्धा मायनस होऊन जातील. सो साईड चेंज करून बघा काय मिळेल, 24x मायनस 10x इज इक्वल टू, आता इकडे 15 आधीपासून आहेत मायनस 6 होतील. आता 24x मायनस 10x केलं तर इथे आपल्याला 14x मिळतील इज इक्वल टू 15 मायनस 6 केलं तर इथे आपल्याला 9 मिळतील. आता 14x ची व्हॅल्यू येते आपल्याला 9 मिळालेली आहे, आपल्याला x ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची आहे. सो 14 हे x बरोबर मल्टिप्लिकेशनसाठी आहेत, 14 इक्वल टू साईनच्या पलीकडे नेले तर डिवाईडसाठी जातील. सो आपण 14 पलीकडे नेऊया इक्वल टू साईनच्या. सो इथे आधीपासून 9 आहेत अपॉन 14. इथे आपल्याला एक्सची जी काय व्हॅल्यू मिळालेली आहे ती आपल्याला इथे काय मिळते 9 अपॉन 14. हे जे आहे ते या दिलेलं जे इक्वेशन आहे त्याचं सोल्युशन आहे असं इथे म्हणता येऊ शकतं. एक्स इज इक्वल टू 9 अपॉन 14 इज द सोल्युशन ऑफ गिवन इक्वेशन. देअरफॉर आपण असं म्हणूया एक्स इज इक्वल टू 9 अपॉन 14 इज सोल्युशन ऑफ गिव्हन इक्वेशन. ऑफ गिव्हन इक्वेशन आपल्याला दिलेलं जे इक्वेशन आहे त्याचं सोल्युशन काय मिळालं दिसतंय तर एक्स इज इक्वल टू 9 अपॉन 14. सो हा जो प्रॉब्लेम होता तो आपल्याला इथे पूर्णपणे सोडून झालेला आहे. आपण इथे काय केलं आहे फक्त डिव्हिडेंडोच यूज केलं आहे. डिव्हिडेंडो यूज केल्यानंतर आपल्याला ह्यात ज्या 2 टर्म आहेत ते कॅन्सल झालेले दिसून येतात. परंतु आपल्या इथे लक्ष असणं गरजेचं आहे की हा जो आहे तो इथे परफेक्ट स्क्वेअर आहे. परफेक्ट स्क्वेअर असल्यामुळे ह्याच्याऐवजी आपण काय घेतलं इथे 2x प्लस 3 ब्रॅकेट स्क्वेअर घेतलेला आहे. ह्या 2 टर्म इथे सेम मिळाल्यामुळे आपण डिव्हिडेंडो केलं त्यामुळे आपल्याला हे ज्या 2 टर्म आहेत ते कॅन्सल होताना दिसून आलेले आहेत. बघा अशा प्रकारे हा जो 5th प्रॉब्लेम आहे तो आपल्या इथे पूर्णपणे सोडून झालेला आहे. 6th प्रॉब्लेममध्ये बघा काय दिलेलं आहे 3x मायनस 4 ब्रॅकेट क्यूब मायनस x प्लस 1 ब्रॅकेट क्यूब अपॉन 3x मायनस 4 ब्रॅकेट क्यूब प्लस x प्लस 1 ब्रॅकेट क्यूब इज इक्वल टू 61 अपॉन 189 असं इथे आपल्याला दिलेलं आहे. सो इथे आपण काय करणार आहोत तर कंपाऊंड डिव्हिडेंडचा यूज करणार आहोत. सो याच्यातले आपल्याला टर्म्स काही आपल्याला कॅन्सल करता येऊ शकतात. सो त्यानुसार बघा आहे असंच आधी लिहून घेऊया आणि कंपाऊंड डिव्हिडेंडो नंतर करूया. बघ पहिलं आहे 3x मायनस 4 ब्रॅकेट क्यूब मायनस x प्लस 1 ब्रॅकेट क्यूब अपॉन 3x मायनस 4 ब्रॅकेट क्यूब प्लस x प्लस 1 ब्रॅकेट क्यूब इज इक्वल टू 61 अपॉन 189 असे इथे मिळताना दिसून येईल. सो आता आपण इथे कंपोनेंडो डिव्हिडेंडोचा यूज करूया आणि सोडूया. बाय कंपोनेंडो
डिव्हिडेंडो. बाय कंपोजिंग टू डिव्हिडेंडो आपल्याला काय मिळेल बघा, न्यूमरेटर आहे तसंच येईल, त्यामध्ये डिनोमिनेटर ॲड केला जाईल. बघा न्यूमरेटर काय आहे तर 3x मायनस 4 ब्रॅकेट क्यूब मायनस x प्लस 1 ब्रॅकेट क्यूब आहे. आता इथे ॲड होणार आहे, सो आहे तसंच येईल बघा, 3x मायनस 4 ब्रॅकेट क्यूब मायनस प्लस आहे इथे x प्लस 1 ब्रॅकेट क्यूब असं येते होईल अपॉन बघा काय होईल तर हे असंच राहणार आहे, फक्त इथे मायनस साईन येईल, त्यामुळे इथलं पण साईन जे आहे ते मायनस होईल. सो बघा इथे कसं होईल, 3x मायनस 4 ब्रॅकेट क्यूब मायनस x प्लस 1 ब्रॅकेट क्यूब मायनस 3x मायनस 4 ब्रॅकेट क्यूब. आता इथं प्लस साईन आहे ते इथे मायनस होईल, x प्लस 1 ब्रॅकेट क्यूब इज इक्वल टू आता 61 आहे ते 61 प्लस 189 अपॉन 61 मायनस 189 असं इथे मिळताना दिसून येईल. सो आता पुढे आपण सोडूया. बघा इथे सेम टर्म्स आहेत, x प्लस 1 ब्रॅकेट क्यूब x प्लस 1 ब्रॅकेट क्यूब, पण साईन्स वेगवेगळे आहेत. सो इथे हे जी दोन टर्म आहेत ते एकमेकींना कॅन्सल होतील. सो 3x मायनस 4 ब्रॅकेट क्यूब प्लस 3x मायनस 4 ब्रॅकेट क्यूब यांचं इथे ॲडिशन होईल आणि 2 इंटू ब्रॅकेट काय राहील 3x मायनस 4 ब्रॅकेट क्यूब होईल अपॉन. आता इथे बघा 3x मायनस 4 ब्रॅकेट क्यूब आहे, 3x मायनस 4 ब्रॅकेट क्यूब आहे, पण साईन्स वेगवेगळे आहेत या दोघांनाही. सो इथे दोन्हींची साईन्स जी आहेत इथे कॅन्सल, दोन्हीची साईन वेगवेगळी असल्यामुळे ते ज्या टर्म्स आहेत त्या इथे कॅन्सल होतील. सो इथे काय शिल्लक राहील बघा, मायनस x प्लस 1 ब्रॅकेट क्यूब, इथे मायनस x प्लस 1 ब्रॅकेट क्यूब. सो यांची दोघांची ॲडिशन होईल, साईन सेम असल्यामुळे साईन असंच राहील, मायनस 2 इंटू ब्रॅकेट x प्लस 1 ब्रॅकेट क्यूब इट इज इक्वल टू. आता 61 मध्ये आपण ज्यावेळेला 189 ॲड करू त्यावेळेला 250 एवढे ॲडिशन दिसून येईल, 250 अपॉन. आता 61 मधून आपण 189 सबट्रॅक्ट करू म्हणजे मायनस करू, त्यावेळेला आपल्याला मायनस साईन जे आहे ते इथे आपल्याला मोठं अंक आहे असं इथे मिळताना दिसून येतोय. सो लहान संख्येतून मोठी संख्या वजा करत असताना इथे आपण मायनस साईन देतोच आणि 128 एवढ्यांचं सबट्रॅक्शन मिळताना दिसून येते. सो इथे आता 2 हे न्यूमरेटर डिनोमिनेटरला मिळताना दिसतात. सो आपण इथे कॅन्सल करूया, 2 कॅन्सल करून आपल्याला कसं मिळेल तर बघा न्यूमरेटरला शिल्लक राहतील 3x मायनस 4 ब्रॅकेट क्यूब अपॉन मायनस साईन आहे तसं राहील x प्लस 1 ब्रॅकेट क्यूब इज इक्वल टू. आता ह्या साईडला सुद्धा आपण काय करूया तर 2ने डिवाइड करूया दोन्ही साईडला, इथे 125 अपॉन मायनस 64 असं इथे मिळताना दिसेल. सो 125 अपॉन 64 असं इथे आपल्याला मायनस 64 असं इथे मिळते. सो आपण पुढे काय करणार आहोत तर यामध्ये यांचं दोन्ही साईडचं आपण इथे बघा दोन्ही साईडला इथे मायनस मायनस साईन आहे. सो हे मायनस मायनस साईन डिनोमिनेटरचं आपण प्लस करून घेऊ शकतो. सो इथे आपल्याला कसं मिळेल बघा 3x मायनस 4 ब्रॅकेट क्यूब अपॉन x प्लस 1 ब्रॅकेट क्यूब इज इक्वल टू 125 अपॉन 64 हे मिळताना आपल्याला दिसून येईल. आपण आता क्यूब रूट्स घेऊया दोन्ही साईडचे, बाय टेकिंग क्यूब रूट्स ऑफ बोथ साईड्स, बाय टेकिंग क्यूब रूट्स ऑफ बोथ साईड्स. बोथ साईडचे क्यूब रूट्स जर आपण घेतले तर याचा क्यूबचं साईन आहे ते इथे निघून जाईल. सो इथे शिल्लक राहील 3x मायनस 4 अपॉन बघा ह्याचं पण क्यूबचं साईन निघून जाईल, इथे x प्लस 1 शिल्लक राहील इज इक्वल टू 125चा क्यूब रूट आहे 5 आणि 64चं क्यूब रूट आहे 4. 5 अपॉन 4 हे इथे मिळताना दिसून येतात. आता इथे आपण काय करणार आहोत तर क्रॉस मल्टिप्लिकेशन करूया आणि सोडवण्याची इथे सुरुवात करूया. बघा क्रॉस मल्टिप्लिकेशन जर केलं तर 4ने आपण ह्याला मल्टिप्लाय करू म्हणजेच काय होईल तर इथे 4 इंटू ब्रॅकेट 3x मायनस 4 होईल इज इक्वल टू बघा 5 इंटू हे ब्रॅकेट होणार आहे 5 इंटू ब्रॅकेट x प्लस 1 हे आपल्याला इथे मिळताना दिसून येईल. सो बघा आता पुढे 4ने आपण ह्या ब्रॅकेटला मल्टिप्लाय केलं, 4 इंटू 3 12. सो 12x मायनस 4 इंटू 4 60 इज इक्वल टू 5 इंटू x 5x प्लस 5 इंटू 1 5 असं इथे मिळताना दिसून येईल. आपण साईड चेंज करूया. आता हे 5x आहे ते इक्वल टू साईनच्या इकडे आणूया आणि 16 आहे ते मायनस 16 तिकडे नेऊया, प्लस 16 होऊन जातील, 5x इकडे मायनस 5 होऊन येतील. सो 12x मायनस
5x इज इक्वल टू 5 इथे आधीपासून आहेत +16 होतील. -16 आहे तिकडे गेल्यावर +16 होणार. सो आपल्याला इथे असं मिळेल 12x - 5x इज इक्वल टू 5 + 16. आता 12x मधून 5x मायनस केले तर इथे 7x मिळेल. 7x इज इक्वल टू 5 + 16 21 असे येते मिळतं दुसऱ्या. आता एक्सची व्हॅल्यू जर कॅल्क्युलेट करायची असेल तर 7 ते इक्वल टू साईनच्या पलीकडे न्यावे लागतील. सो x इज इक्वल टू इथे मल्टिप्लिकेशनला आहे तिकडे जाऊन डिवाइडला जातील 21/7. सो x इज इक्वल टू 21/7. x इज इक्वल टू 21ला आपण 7ने डिवाइड केलं तर इथे आपल्याला 3 मिळताना दिसून येईल. एक्सची व्हॅल्यू येते आपल्याला 3 ही मिळालेली दिसून येते. बघा हे x इज इक्वल टू 3 हे या प्रॉब्लेमचे काय असणार तर हे सोल्युशन असणार आहे. देअरफॉर आपण असं म्हणूया x इज इक्वल टू 3 इज द सोल्युशन ऑफ गिव्हन इक्वेशन. x इज इक्वल टू 7, x इज इक्वल टू 3 इज द सोल्युशन ऑफ गिव्हन इक्वेशन. आपला हा प्रॉब्लेम बघा पूर्णपणे इथे सोडून झालेला आहे. ते आपल्याला x इज इक्वल टू 3 हे दिलेल्या इक्वेशनचं सोल्युशन आहे असं इथे मिळालेलं दिसून येतं. सो ह्या प्रॉब्लेममध्ये बघा आपण कंपोनेंट ऑफ डिव्हिडंडचा यूज केला आहे. कंपोनेंट ऑफ डिव्हिडंड यूज का केला तर यातली एक टर्म आपल्याला इथे कॅन्सल करता येऊ शकते. त्यानुसार या टर्मचा इथे आपण यूज केलेला आहे. त्यानंतर बघा येथे काही टर्म कॅन्सल झाल्या. त्यानंतर 2 न्यूमरेटर डिनॉमिनेटरला दिसतात ते कॅन्सल केले. त्यानंतर इथे आपण 250 आणि 128 याचा कॉमन फॅक्टर 2 घेऊन याचं आपण काय केलं तर डिवाइड केलं. मग 125/64 हे परफेक्ट क्यूब आहेत असं इथे मिळून आलेलं दिसून येतं. आणि पुढे सोडवल्यानंतर x इज इक्वल टू 3 हे आपल्याला इथे मिळालेलं दिसून येते. हा जो प्रॉब्लेम होता तो आपला प्रॅक्टिस सेटमधला शेवटचा प्रॉब्लेम होता आणि तो आपला पूर्णपणे सोडून झालेला आहे. हा व्हिडिओ आपण इथेच थांबवतो. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि